गुड मॉर्निंग स्नेहा. गुड मॉर्निंग सर. चलो, वी आर डुईंग प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 6 टुडे. आणि आता काय करायचंय, आता जसं मी सांगितल्याप्रमाणे की आता ऍडजस्टमेंट्स विल बी मिक्स. आतापर्यंत आपण काय केलं, स्पेसिफिक बॅड डेट्सचे ऍडजस्टमेंट केले. नाव इट विल बी मिक्स. आणि आता अदर ऍडजस्टमेंट्स ऑल्सो वी विल कव्हर. बाकीच्या ज्या काही ऍडजस्टमेंट राहिल्यात दॅट ऑल्सो वी विल कव्हर. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 10-4. 9.59 नाही. चला, येस. अँड सेकंड आपल्या प्रोसेसनी जाऊया. पहिले आधी रीड करू. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 6 रीड करू, मार्क करू, अँड देन वी विल स्टार्ट सॉल्विंग इट. आपलं टार्गेट 45 मिनिट्स. ऑल राईट, येस. Who will read this time? Aditya offline. लक्ष सगळं इकडे पाहिजे. सगळं हातातलं काम थांबवायचंय आणि कॉन्सन्ट्रेशन कम्प्लीट इथं पाहिजे. कम्प्लीट इथं. पेज नंबर सांगा त्याला. 59. पण वाय आर यू, डोंट वेरी, मी तुला शेअर करतो इथं बुक. त्या घरी तू बुक बघू शकतोस, नो डाऊट. तुझ्याकडे स्पेस असेल. इथं आपल्याकडे थोडंसं रिस्ट्रिक्शन येतात, पण स्टील आता बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहात तुम्ही. यू कॅन रेफर टू युअर बुक एज वेल. पण कशाला, इथं स्क्रीनवर आहे ना. चला, येस. दीपंकर, पहिली ऍडजस्टमेंट रीड कर. प्रार्थना, कुठला घ्यायचा आहे क्लोजिंग स्टॉक? हा, स्मॉल वन म्हणजे कुठला? 12,000. 12,000 इज अ व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक. ऑल राईट. ऍडजस्टमेंट कशी करणार? असेट काय? असेटला, बायसेट बॅलन्स शीटच्या असेटला. चला नेक्स्ट. सेकंड साहिल. कस्टमर मिस्टर शेखर failed to pay his dues of rupees 1,800. बोला काय आहे? बॅड डेट्स आहे हे. बॅड डेट्स आहेत. ईशा, तुझा एक कस्टमर आहे शेखर, जो फेल झालाय त्याचे ड्यूज द्यायला 800 रुपये. त्याला टोपी घातली त्याने, 800 रुपयाला तो बुडवून गेला. पैसे बुडाले, याला आपण काय म्हणतो? बॅड डेट्स. हो, हे कुठले बॅड डेट्स आहेत? हे आरडीडी आहे का एफबीडी आहे? व्हॉट इज दिस? दिस इज एफबीडी. दीपंकर म्हटलं म्हणजे ते फायनल धरायलाच हवं. सो दिस इज एफबीडी, राईट? आणि एवढ्या स्ट्रॉंगली तो म्हणतो एफबीडी एफबीडी. यस दीपंकर, टेकन इट. चला, आता बुक्स ओपन करावीच लागतील. ऑल राईट, एफबीडी. परफेक्ट. व्हॉट इज नेक्स्ट? एफबीडी तर आहे. मला ही ऍडजस्टमेंट हवी आहे. हे समृद्धी. दिस इज एफबीडी. तर आपण काय करणार? हाऊ टू हँडल इट? आयुष का, बी रेडी. श्रावणी बोला. अवर कस्टमर शेखर फेल टू पे हिज ड्यूज रुपीज 800. फर्दर बॅड डेट्स आहे. पुढे करणार काय? त्याचं काय करणार? हा बोल समृद्धी. लेस कशात ना? बॅड डेट नाही, बॅड डेट्स मध्ये ऍड आणि डेटर्स मधनं लेस. बरोबर, डेटर्स मधनं लेस, बॅड डेट्स मध्ये ऍड. मग आपल्याला पहिले मार्क करायचं आहे कुठेतरी. यू टू मार्क इट. कुठे मार्क करणार? सन्ड्री डेटर्सला मार्क करू. सॉरी, चलो सन्ड्री डेटर्सला मार्क करूया. केलं सन्ड्री डेटर्सला मार्किंग. आणि अजून कुठे मार्क करू? बॅड डेट्सला.
चेक करा बॅड डेट्स आहेत का, आहेत. इट इज देअर, सेकंड लास्ट आयटम, राईट. ऑल राईट, व्हॉट इज नेक्स्ट. 1/8 of the patents are to be written off. Patents म्हणजे the rights which you have taken. एखादा कॉपीराइट तुम्ही घेतला असेल किंवा एखादा पेटेंट घेतल्यानंतर एक तो राईट असतो, राईट टू प्रोड्यूस अँड सेल. तो प्रोड्यूस करण्याचा राईट असतो आणि तो सेल करण्याचा राईट असतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला यू हॅव टू पे रॉयल्टी. चेक करा रॉयल्टी आहे का, पेटेंटच्या अगेन्स्ट मध्ये रॉयल्टी असणार. पेटेंट आहे पण मग त्याचा रॉयल्टी कुठे आहे. पेटेंट आहे पण रॉयल्टी नाही. बघा, दिस इज व्हॉट आय एम टेलिंग टू यू. मी किंवा आय एम इवन गाइडिंग यू की हाऊ टू रीड इट. पेटेंट आहे रॉयल्टी नाही. ट्रेडमार्क पेटेंट आहे, पेटेंट नो डाऊट. तुमचं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. नाही तर नाही, आम्ही काही नाही करू शकत. पण यू शुड रिअलाइज दिस की अरे पेटेंट आहे, पेटेंट असं फुकट थोडीच येतं. फुकट नाही आहे. यू हॅव टू पे रॉयल्टी अगेन्स्ट इट. चला ठीक आहे, आता पहिले पेटेंटला मार्क करून घेऊया. पेटेंट काय करायचं आहे, 1/8 राईट ऑफ. हे बघा, जेव्हा बाय द वे विच टाइप ऑफ असेट पेटेंट इज. पेटेंट कुठल्या टाइपची असेट आहे. हा, इंटँजिबल. इंटँजिबल. मग इंटँजिबल असेट्स कधी डिप्रिशिएट नाही होत, त्या राईट ऑफ होतात. मग रिटर्न ऑफ हे काय आहे, एक प्रकारचं डिप्रिसिएशन. कशाचं, पेटेंटचं. आणि किती आहे, 1/8. म्हणजे काय करायचं आहे, 1/8 म्हणजे जी काय अमाऊंट आहे त्याला 1 नी मल्टिप्लाय करायचं आहे, 8 नी डिवाइड करायचं आहे. जी काय अमाऊंट येईल ती तुमची डिप्रिसिएशन. सेम डिप्रिसिएशन सारखे ऍडजस्टमेंट करायचे, फक्त डिप्रिसिएशन लिहायचं नाही, लेस रिटर्न ऑफ. आणि पेटेंट रिटर्न ऑफ किंवा टू डिप्रिसिएशन डेबिटला लिहिलं तरी शेवटी चालेल, पण शक्यतो राईट ऑफ लिहा. रिटर्न ऑफ त्यांनी जो वर्ड वापरलाय, वी आर गोइंग टू यूज द सेम वर्ड्स, same terminologies. Yes, a part of furniture ₹5,000 is purchased on 1st of October. हे आलं डिप्रिसिएशन. आता ही ऍडजस्टमेंट नवीन आहे. आतापर्यंत तुम्हाला ही ऍडजस्टमेंटच नव्हती आली. म्हणजे हा सम डिप्रिसिएशनच्या ऍडजस्टमेंटवर आहे. दिस इज इन्फॉर्मेशन, दिस इज ऍक्च्युअली नॉट एन ऍडजस्टमेंट. ही काय ऍडजस्टमेंट नाहीच आहे. ही फक्त तुम्हाला दिलंय की a part of furniture ₹5,000 is purchased on 1st of October. पार्ट ऑफ फर्निचर. मग आता पहिले फर्निचरला जाऊया, पहिले मार्किंग तर करून घेऊया. फर्निचर आहे, मार्किंग केलंय. बघा काय तुम्हाला काय समजलं, व्हॉट यू हॅव अंडरस्टूड. लेट मी अंडरस्टँड दिस फर्स्ट. चलो साहिल बोलो भाई. दिस टाइप ऑफ एडजस्टमेंट वी हैव डन इन 11th. स्नेहा, पार्ट कुठला तरी पार्ट या 13,000 मधला F1 F2. परफेक्ट. येस. ती काय म्हणते, देर आर 2 फर्निचर्स देन. हा, मग हे 13,000 काय आहे, हे 13,000 क्लोजिंगचा बॅलन्स आहे. क्लोजिंग मला कसं कळलं, हे काय 31 मार्च. हे 31 मार्च वरनं मला कळलं की हा क्लोजिंगचा आहे. म्हणजे ऍट द एंड ऑफ द इयर माझ्याकडे 13,000चं फर्निचर आहे. पण आउट ऑफ विच 5,000चं जे फर्निचर आहे ना, ते कुठलं आहे, ते 1 ऑक्टोबरला घेतलेलं आहे. 1 ऑक्टोबरचं आहे. 5,000 1 ऑक्टोबर. मग रेस्ट ऑफ द फर्निचर कधीच आहे, 1st ऑफ एप्रिल पासूनच आहे किंवा लास्ट इयर पासून आहे. म्हणजे माझ्याकडे आता F1 F2. मग हेच तर आपण डिप्रिसिएशन मध्ये केलं होतं 11thला. F1 F2 M1 M2 M1 M2 M3. म्हणजे 2 फर्निचर्स आहेत माझ्याकडे. आता माझ्याकडे 2 फर्निचर्स आहेत. रेट ऑफ डिप्रिसिएशन आता आणि 101% जेव्हा हे अशी ऍडजस्टमेंट येते ना, तेव्हा तुम्हाला ते येणारच डिप्रिसिएशन. बघा फर्निचरवर 5% डिप्रिसिएशन आहेच खाली, बरोबर आहे. म्हणजे आता मला काय करायला लागेल, फर्निचरला बायफर्केट करावं लागेल into 2. One which is purchased on 1st of October and one which is there with me on 1st of April itself. मग किती अमाऊंटचं फर्निचर माझ्याकडे 1 एप्रिल पासून आहे, व्हॉट इज द अमाऊंट. स्नेहा, येस. म्हणजे ऍड नाही करायचं आहे, लेस करायचं आहे. हे जे 5,000चं फर्निचर आहे, यू हॅव टू डिडक्ट फ्रॉम दिस 13,000.
या 13,000 मधनं ते 5,000 मायनस करायचे, म्हणजे याचे दोन पार्ट्स होणार, राईट. एक 5,000चं फर्निचर आणि एक 8,000चं फर्निचर. आणि रेट ऑफ डिप्रिसिएशन दोघांनाही 5% आहे, पण टेन्युअर इज डिफरंट. आणि आपण डिप्रिसिएशन सुद्धा PRT नी करणार. आपण 11 मध्ये पण टेस्ट करत आलो. हा फॉर्म्युला जो आहे PRT हा आपण डिप्रिसिएशन साठी पण वापरणार. समृद्धी, PRT काय आहे? काय? व्हॉट इज P, व्हॉट इज R, व्हॉट इज T? बोलो. सही. PRT माहिती आहे का तुला? PRT वैष्णवी, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टेन्युअर हा फॉर्म्युला आहे. डिप्रिसिएशनला पण तोच वापरणार, इंटरेस्टला पण तोच वापरणार. आता इथं प्रिन्सिपल काय आहे? दोन आहेत, 5,000 आणि 8,000. रेट काय आहे? 5%, पण टेन्युअर्स आर डिफरंट. चला मी आता मार्क करतोय. फर्निचरला पहिलं एक मार्किंग तर केलंच आहे मी. आता मी बाकीचं मार्किंग पण करून घेतो. बाकीचं मार्किंग मला कुठे करायचं आहे? बाकीचं मार्किंग कशाचं करायचं आहे? तर डिप्रिसिएशनचं. लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर. चला फर्निचर आणि लँड अँड बिल्डिंग दोन्हीला मार्किंग करून घेतलं, राईट. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट. फर्निचरला दोन मार्किंग सोडा, कारण एक इन्फॉर्मेशन सुद्धा आपण ऍडजस्टमेंट म्हणून ट्रीट करणार. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पण दोन आहेत, वेजेस अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेस. चला वेजेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस. वेजेस कुठे आहेत? वेजेस आहेत की? वेजेस दॅन इलेक्ट्रिसिटी चार्जेस, राईट. त्याच्यावरच आहे, बरोबर. येस. आणि अलाउ इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बघा आता ऍडिशनल वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट सुरू झाल्या. त्याच्यात कुठे बॅड डेटची ऍडजस्टमेंट आहे काय तन्मय? बॅड डेटची ऍडजस्टमेंट सापडली? बॅड डेटची ऍडजस्टमेंट आहे का नाही? बॅड डेटची ऍडजस्टमेंट आहे कुठे आहे? एकच आहे, एकच FBD. आता हळूहळू म्हणून म्हटलं तुम्हाला, म्हणजे बॅड डेट्स येणारच, शिवाय अदर ऍडजस्टमेंट्स पण येणार आहेत, राईट. सो वी हॅव टू कीप अ ट्रॅक ऑफ अदर ऍडजस्टमेंट्स ॲज वेल. बघा लाईट गेलेले आहेत त्यामुळे पंखे लागणार नाहीये. आणि श्रावणी, लाईट गेले मी काही करू शकत नाही. सो यू हॅव टू बेअर विथ इट. आता कसे चढ बसलेत? हा काय? काही नाही, हे आपलं मेंटल स्टेटस आहे खरं. हे मेंटल काय म्हणूया ब्लॉक आहे खरं तर. मला उकडतोय एवढं. तिथं फ्रंटवर लोक अक्षरशः बस. म्हणजे आता इथून पुढे नो 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 नो. तो काय घरनं घन जातो का तिथं डिफेन्स करायला? असं कूलर घेऊन नाही, कूलर विलर कुछ नाही यार. मग चला कमिंग बॅक. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा समृद्धी. इंटरेस्ट ऑन कॅपिटल बोला, कोण कुणाला देणार? वी हॅव डिस्कस दिस. म्हणजे हे मी काय आहे, कोण कोणाला देणार आहे? पार्टनरशिप फॉर्म पार्टनर्स ना. मग ते कसं देणार? तर पार्टनर्स कॅपिटल मध्ये ऍड करून टाकणार. सो व्हॉट वी विल डू? पार्टनर्स कॅपिटल दोघांनाही ऍडजस्टमेंट आहे म्हणून मी मार्क केलं. अर्चना, प्रेरणा. चलो मार्किंग झालेलं आहे. लेट अस स्टार्ट विथ ऑल मार्किंग इज ओव्हर. चला फटाफट सुरू करूया. लेट अस स्टार्ट विथ इट. ओपनिंग स्टॉक. आज पण अनफॉर्च्युनेटली इथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, त्यामुळे यू गाईज हॅव गॉट नो व्हिज्युअल्स. पण ऑनलाईनला जी मुलं आहेत त्यांना व्हिज्युअल्स आहेत, कारण बाकी बॅकअप चालू आहे. पण जोपर्यंत बॅकअप आहे तोपर्यंत चालू राहील. बाकीच्या नंतर जेव्हा बंद होईल तेव्हा पण तोपर्यंत बहुतेक इलेक्ट्रिसिटी येईल. चलो आय होप तुमचे सगळे फॉर्मॅट्स रेडी आहेत. इन द बुक्स ऑफ मेसर्स अर्चना आणि प्रेरणा. 31 मार्च 19 बरोबर आहे का? चेक करा. 31 मार्च 19 डेट पण टाकायचे. हा फिल इन द ब्लँक्स आहे, हे तुम्ही केलेलं नसणार आहे. डेट टाकली का? मार्च नंतर कॉमा. येस साहिल बोला. चला सांगा त्याला हिटिंग अँड रेटिंग. चल मी येतोच आहे, नाही तर आय एम कमिंग ओव्हर देअर. स्टॉक ओपनिंग स्टॉक पोस्ट करा. ओपनिंग स्टॉक कुठे? ट्रेडिंग डेबिट साइड, राईट. येस ट्रेडिंग डेबिट साइड. ओपनिंग स्टॉक ऑलरेडी तुम्ही परहॅप्स फॉर्मॅट पण बनवला असेल. नंतर नेक्स्ट पेटेंट्स. पेटेंट्स इज अन असेट, इंटेंजिबल असेट.
असेट मध्ये घेऊन टाका, पण त्याला इनरला घेणार आपण, पेटेंट इनरला घेणार, राईट. असेट वरती वरती आले, पेटेंट पेटेंट गुड. व्हॉट इज नेक्स्ट? चलो, व्हॉट इज नेक्स्ट? सन्नी डेटर्स पेटेंट इनरला लिहिलंय ना, लाईक दिस, पेटेंट इनर. एक मिनिट, गुड. पेटेंट इनरला, देन सन्नी डेटर्स. आता इनरला आपण करणार एकच ऍडजस्टमेंट आहे, मग तेवढीच ऍडजस्टमेंटची लाईन सोडणार. आता आपण पूर्ण बरं का समृद्धी, आपण एंटायर ट्रेल त्याची जी आहे ती लिहिणार नाही, फक्त जेवढी ऍडजस्टमेंट आहे तेवढंच लिहिणार. आता आपण सन्नी डेटर्स कुठे येणार? राईट इन द मिडल. आणि मी एकच लाईन सोडली आहे बघा. दिस टाइम आय एम बुकिंग ओनली वन लाईन. एक लाईन बुक करा, मात्र एक लाईन बुक करून देऊन द्या. सन्नी डेटर्स, नॉट मोर देन दॅट. स्टॉक ऑफ स्टेशनरी, प्रार्थना, asset, all stocks are assets. Why stock of stationery is asset? Expense का नहीं? स्टॉक आहे म्हणून असेट. त्याचं कारण बेसिकली तो स्टॉक आपण कधी वापरणार आहे? नेक्स्ट इयर. सो यू नीड नॉट हॅव टू परचेस स्टेशनरी नेक्स्ट इयर, म्हणून ती असेट आहे. येस, क्लोजिंग स्टॉक लाईक त्याची आपण ऍडजस्टमेंट करूया. नेक्स्ट, स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टॉक ऑफ स्टेशनरी नको, हा चालेल चालेल, चला आता कुठेही लिहिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही, मी शक्यतो हा फॉर्मॅट फॉलो करा, पण इफ यू कांट यू कॅन पोस्ट इट ओव्हर हिअर एज वेल. हे ब्लँक वापरू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. देन ट्रेडमार्क. ट्रेडमार्क इज ऑल्सो अन इंटेंजिबल असेट. इंटेंजिबल असेट म्हणजे या मधल्या गॅपमध्ये ट्रेडमार्क टाकूया. आता बघा, या सम मध्ये सगळ्या असेटच बदलल्या. आतापर्यंत तुम्हाला बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी येत होत्या, आता पेटेंट्स अँड ट्रेडमार्क्स आलेत. ट्रेडमार्क इज अन असेट, इंटेंजिबल. बिल्स रिसिवेबल असेट. सन्नी डेटर्सच्या खालचा पार्ट, खालच्या साईडला, किंवा इथे तुम्ही लगेच इमिडिएटली पोस्ट केलं तरी चालेल. इवन इफ यू डोंट फॉलो द सिक्वेन्स, इट इज स्टिल ऑल राईट. बिल्स रिसिवेबल 6300. व्हॉट इज नेक्स्ट? इलेक्ट्रिसिटी, त्याला ऍडजस्टमेंट आहे, राईट. मला सांगा, इलेक्ट्रिसिटी चार्जेस इज पोस्टेड टू द ट्रेडिंग अकाउंट, ट्रू और फॉल्स? कोण म्हणते ट्रू? हेच मी तुम्हाला असंच गंडवणार, असंच गंडवणार, आणि ते तुम्ही तिथं खरंच येस करून येणार. अरे इलेक्ट्रिसिटी चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस इज मशिनरीचं असतं, त्याला मोटिव्ह पॉवर म्हणतात. चला, इलेक्ट्रिसिटी, प्रॉफिट अँड लॉस. इलेक्ट्रिसिटी, मी आता हे एवढे लाईन्स सोडले, तसं सुद्धा तुम्ही आता हॅबिच्युअल झाला असाल. आय थिंक यू विल बी एबल टू आयडेंटिफाय किती लाईन्स सोडायच्या, राईट. समवेअर अराउंड 8 to 10 लाईन्स. 8 लाईन्स तर पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8. 8 लाईन्स सोडल्यात मी ओपनिंग हे याच्यासाठी, ट्रेडिंगसाठी, टू इलेक्ट्रिसिटी. आणि इलेक्ट्रिसिटी मी कसं लिहिलंय एवढं चालेल, असं चालतं, समजलं पाहिजे. wages are posted to the credit side of trading account. false. घ्या, मी परचेस साठी जागा सोडली ऍज युजुअल, किंवा तुम्ही इथं लिहिला पण असेल तर वंडरफुल, फॉर्मॅट लिहिला असेल तर ग्रेट, नसेल तर लक्षात ठेवायचं आहे, परचेस डायरेक्ट वेजेस इथं येता कामा नये. परचेस साठी तुम्हाला जागा सोडावी लागणार आहे. हिटिंग अँड लाइटिंग. यस साहिल, हिटिंग म्हणजे काय? हिट करणं. आणि लाइटिंग कशासाठी लागतं? हिट काय करायचं आहे तर फर्नन्स, आणि लाइटअप करायचे फर्नन्स. हिट करण्यासाठी लाइटर असतो ना, लाइटर, मग ते इंडस्ट्रियल लाइटर्स असतात, आणि त्याचा तो एक्सपेंडिचर आहे. म्हणजे आणि हे कुठे लागतंय? फर्नन्स म्हणजे काय? भट्टी. कुठे लागतंय? काय साहिल, यू हॅव टू थिंक इन दिस वे. म्हणून मी तुला मगाशी रेडीमेड आन्सर दिलेलं नाही. हिटिंग म्हणजे फर्नन्स हिट करायचे, आणि फर्नन्स असते कुठे? फॅक्टरी बिलॉंग्स टू, म्हणजे हे कुठे टाकणार? ट्रेडिंगच्या डेव्हिडला.
ट्रेडिंगच्या डेबिटला हिटिंग अँड लाइटिंग घेऊन टाका. हिटिंग अँड लाइटिंग. ट्रेड एक्सपेन्स. आता मला तुमच्याकडनं रूल हवा आहे. नो ब्रदर. ट्रेड 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 एक्सपेन्सचा ट्रेड एक्सपेन्स चेक करा. का कोणीच नाही आलं म्हणून ट्रेडिंग. P&L ला उलटा आहे. उलटा रूल आहे तो. चला ट्रेड एक्सपेन्स कुठे टाकणार. काय तन्मय काय रूल आहे रे. हा मग पुढं ट्रेड एक्सपेन्स. हा म्हणजे त्याच्या ब्रदर्स ही ट्रेड एक्सपेन्स इज ओनली वन. त्याचे ब्रदर्स कोण आहेत. जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, मिसलेनियस आणि सन्ड्री एक्सपेन्स. हे 4 एक्सपेन्स आहेत का त्यांच्यापैकी कोणी एक नाही. मग आपण काय टाकणार. ट्रेड एक्सपेन्स P&L ला. त्याला ऍडजस्टमेंट आहे 3 लाईन पाहिजे. 4 लाईन सोड. ट्रेड एक्सपेन्स 850. नेक्स्ट सेल्स रिटर्न कुठे टाकणार. सेल्स मधनं मायनस. येस मी नुसतंच आता असंच हँगिंग ठेवून दिलंय. जेव्हा सेल्स येईल तेव्हा मी इथं लिहिणार किंवा तुम्ही इथं सेल्स लिहिलात आणि लेस रिटर्न लिहिलात तरी चालेल. पण अमाऊंट लिहू नका. एक सिक्वेन्स ठेवा. सी मी तुम्ही बघितलं ना तर आय एम फॉलोइंग अ मेथड. एक प्रोसेस फॉलो करतोय मी. अजिबात इकडे बघत नाहीये. येस सेल्स रिटर्न डन. नंतर लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग इज अन असेट. नॉर्मल असेट आपली हॅबिच्युअल असेट आलेली आहे. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू. आपण इनरला पोस्ट करणार ती. बरोबर आहे. लँड अँड बिल्डिंग लँड अँड बिल्डिंग. नेक्स्ट फर्निचर. फर्निचरला आपल्याला 4 लाईन सोडायच्या. 2 ऍडजस्टमेंट्स आहेत. ह्याच्याच खाली आपण फर्निचर बुक करूया. 1 आणि 2 माझी 1 लाईन राहिली आहे. तुम्ही ती हे लक्षात देऊन 1 लाईन ऍडिशनल सोडून ठेवा. खाली 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 खालच्या साईड बिंदास. खाली खाली आखून घे. चला फर्निचरला 4 लाईन 2 ऍडजस्टमेंट मध्ये. 3-4 काही फरक पडत नाही. कॅश ॲट बँक at the bottom, right? Cash in hand, cash at bank, right in the bottom of asset side. Investment. तो इथं मध्ये मी इथं सुद्धा कुठेतरी इन्सर्ट करू शकतो. आय कॅन इन्सर्ट इट इन बिटवीन. आय कॅन इन्व्हेस्टमेंट. पण तुमच्याकडे जर जागा नसेल तर यू कॅन शिफ्ट इट टू द बॉटम. इन्व्हेस्टमेंट 7,500. ड्रॉइंगचं काय करतो समृद्धी आपण. कशातनं. कॅपिटल मधनं लेस. चल अटप. आम्ही पुढे गेलोय. ड्रॉइंग्स कॅपिटल मधनं मायनस. पहिले मी आता यावेळेला बघा मी कॅपिटल पण काही लिहिलं नाही. फक्त ड्रॉइंग्स लिहून टाकले आणि एक अंडरलाईन करून ठेवले. ठीक आहे चालेल. डन. बाय द वे आज 12th रिझल्ट आहे. बघूया काय रिझल्ट लागतोय. म्हणजे नेक्स्ट इयरला यू गाइज. ऑल राईट. सो लेस ड्रॉइंग आणि ते तसंच हँगिंग ठेवून दिलंय मी. बॅड डेट्स काय आहेत. P&L आता फॉर्मॅट नाही केलेला आपण. पण आपण आता किती एकच ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे आपण एकच अंडरलाईन करणार. 2 बॅड डेट्स. चला समृद्धी कॅचस. 2 बॅड डेट्स 200 राईट. आयुष तू बरोबर आहेस का. आयुष का अजून होमवर्क सबमिट झालेलं नाही. आईशी बोलावं लागेल. नाही तर आईला इथं घेऊन येणार आणि तिच्या समोर डिस्कशन होणार. बॅड डेट्स. येस हो झालंय मिळालंय. ते चेक करतो. चला परचेसेस. रिझर्व
रिझर्व्ह फंड लायबिलिटी तिसऱ्यांदा आलंय हे. मग लायबिलिटी परचेसेस रिझर्व्ह फंड आणि जनरल रिझर्व्ह म्हणजेच वन अँड सेम, फक्त नाव बदललंय. रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह फंड. चला परचेसेस आधी करूया. लेट अस पोस्ट दिस परचेसेस. आणि मी इनरला करून ठेवले, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे परचेसेसची. येस. चला मुव्हिंग ऑन. सॉरी, माझ्या असेट्स हे डेबिट साइड सगळी पोस्ट झाली, राईट. नाव आय एम गोइंग ऑन टू क्रेडिट साइड. कॅपिटल आपण ऑलरेडी ड्रॉइंग्स पोस्ट केलेली आहेत, फक्त कॅपिटल त्यांच्या समोर लिहून टाकायचे. घ्या. अरे यार, मी लगेच मायनस करून इनरला ठेवलेत. कॅपिटल मायनस करून, ड्रॉइंग मायनस करून इनरलाच ठेवलेत ते. समृद्धी, मी कॅपिटल पोस्ट केले, त्यातनं ड्रॉइंग मायनस केलं आणि आउटरला काढलेलं नाही. काय ही मिस्टेक होतीये, बऱ्याच वेळा होतीये. अदर लोन इज अ लायबिलिटी. अदर लोन इज लायबिलिटी. मग इथं खालच्या साईडला आपण अदर लोन पोस्ट करून टाकूया. साधारणपणे 5 लाईन्स वी विल कीप इट ब्लँक. 5 लाईन ब्लँक करूया, ब्लँक ठेवूया, अँड देन वी विल पोस्ट इट. अदर लोन्स 3000. अदर लोन्स 3000. Reserve fund is a liability. Reserve fund is nothing but general reserve. Reserve fund is nothing but general reserve. मी वर शिफ्ट केलं, तुम्ही खाली केलं तरी चालेल. You can post it over here as well. काही इश्यू नाहीये, absolutely no issue. Reserve fund. Reserve fund 1000. Sundry creditors. Sundry creditors. What is sundry creditors? Liability. ईशा मला तिकडनं सांगते liability. सनरी क्रेडिटर्स. आणि मला इनरला टाकायचं, आउटरला टाकायचं आहे. आउटर. हॅलो, सनरी क्रेडिटर्स 17,500. बिल्स पेएबल त्याच्याच खाली, सनरी क्रेडिटर्सच्याच खाली बिल्स पेएबल, सनरी क्रेडिटर्सच्या खाली bills payable. Is that right? Yes. Purchase return. Purchases मधनं मायनस. माझं बरोबर लिहिलंय मी. Is that correct? काय? Less sales return? नाही, नुसतंच रिटर्न लिहायला हवंय. ओनली रिटर्न. नुसतं रिटर्न. नुसतं रिटर्न. क्रेडिट साइडला सेल्स रिटर्न बरोबर लिहिलंय, इथं परचेस रिटर्न किंवा नुसतं रिटर्न लिहा, बस सफिशियंट आहे. लेस रिटर्न. पण अमाऊंट तरी बरोबर घेतले का? येस, द अमाऊंट इज करेक्ट 1000. आणि आउटरला घेऊन आलो. अजिबात पर्सनल नकोय, काही कोणीही कोणालाही डिस्टर्ब करायचं नाहीये. जे पुढे जायला हरकत नाही, पण मला मी फक्त इथं स्क्रीनवर फॉलो करा स्वतःला. अजिबात बाकीच्याला डिस्टर्ब करायचं नाही. लेस रिटर्न. नेक्स्ट आरडीडी. समृद्धी, विच काइंड ऑफ आरडीडी इज दिस? ओल्ड आरडीडी. हा बोला, काय करायचं ओल्ड आरडीडी? पीएनएल का नाही? पीएनएल क्रेडिटला करत नाही आपण. वी डोंट डू दिस. पीएनएलला क्रेडिटला कधी येतं? जेव्हा एक्सेस असेल तेव्हा. मग ऑलरेडी तुझ्याकडे आधी पहिले पोस्ट कुठे करतो आपण? वेर वी पोस्ट दिस. काय? बॅड डेट्स मध्ये लेस आरडीडी. मग आता हे बघा, इथं आपण ही करून टाकूया. चला घ्या. बॅड डेट्स मध्ये लेस आरडीडी, लेस ओल्ड आरडीडी. याचा डिस्क्लोजर चेंज करता येणार नाही तुम्हाला. हा डिस्क्लोजर असाच असायला हवा. दिस इज कॉल्ड एज डिस्क्लोजर. प्रिन्सिपल ऑफ डिस्क्लोजर आपण केलेलं आहे 11th मध्ये. ते डिस्क्लोजर आहे. पाणी तिकडे आहे ना. नेक्स्ट सेल्स. व्हॉट इज सेल्स? काय सांगायचं गरजच नाही, राईट? ट्रेडिंगला आता ऑलरेडी आपण इथे लिहिलंय. आता मात्र सेल्स आउटरला घेऊन जाऊ. वी विल टेक इट टू द आउटर कॉलम. बरोबर ना?
हे फक्त करेक्ट करा, सेल्स रिटर्न नाहीये हे, दिस इज परचेस रिटर्न. आय होप तुम्हाला एक अंडरस्टँड झालंय, नाही तर सेल्स रिटर्नच लिहाल. नंतर इंटरेस्ट काय, हा ह्याला काय रूल आहे, कुठला रूल आहे हा, रूल ऑफ डीप. काय रूल आहे त्याला बोलू दे. हा, P&Lच्या क्रेडिटला पोस्ट ऍज इट इज. येस, पोस्ट. आता मी कुठे करणार, इलेक्ट्रिसिटी चार्जेसच्या थोडस एक लाईन खाली, इंटरेस्ट क्रेडिटला, पोस्ट ऍज इट इज. प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. का क्रेडिटला, कारण तो ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आहे. पोस्ट ऍज इट इज, राईट. सगळं संपलंय, माझा ट्रायल बॅलन्स पोस्ट झालाय. नाउ मुव्हिंग ऑन टू द ऍडजस्टमेंट्स. ऍडजस्टमेंट्सला जाऊया आपण. स्टॉक ॲज ऑन 31 मार्च इज व्हॅल्यूड कॉस्ट. आपण ऑलरेडी मगाशी म्हटलंय की द लोअर ऑफ दिस टू, या दोघांमधलं जे लोअर आहे ते आपण घेणार. चला पहिला इफेक्ट कुठे टाकू, प्रार्थना, ट्रेडिंगचे क्रेडिट सेट. थोडेसे 2 लाईन सोडून करायचे आपल्याला. येस, माझी 2 लाईन सोडून मी केलेलं आहे, खरं तर इथे सुद्धा चालेल मला. आणि याचा सेकंड पोस्टिंग कुठे घेतो आपण, असेटला. परफेक्ट. सो पहिला ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोथिंग स्टॉक, आणि तोच तिथून सेम आपण असेट मध्ये घेऊन जाणार आहोत. ऍडजस्टमेंट सुरू झाले आहेत, माझा कलर बदललाय, इट इज रेड, दॅट इज रेड. आपण सगळ्यांनी मिळून सॉल्व नाही करायचं आहे, आपण स्वतः करायचंय. काय नेक्स्ट, अवर कस्टमर. येस, आपण हे मागाशीच आयडेंटिफाय केलं होतं. वी हॅव आयडेंटिफाईड. हा बोला आयुष्का, आता बोल. हाऊस आहे तुला फार बोलायची, बोल. हा बोल, याचं काय करणार, बोल श्रावणी. काय करू, काय सनरी डेटर्स मधनं मायनस आणि बॅड डेट्स मध्ये ऍड. चला, सनरी डेटर्स मध्ये मायनस आणि सनरी डेटर्स मध्ये मायनस आणि एफबीडी मध्ये, सॉरी बॅड डेट्स मध्ये ऍड. हे बघ, सनरी डेटर्स मधनं मायनस आणि इकडनं आपण या बॅड डेट्स मध्ये घेऊन येणार त्याला. या अशा पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट करणार आहोत. चला घ्या पहिले, आणि याचा स्टार्टिंग पॉइंट डेटर्स आहे, बॅड डेट्स नाही. समृद्धी, ऑलवेज वी स्टार्ट विथ सनरी डेटर्स, आणि त्याचा सेकंड पोस्टिंग बॅड डेट्सला येणार. सो पहिला लेस एफबीडी 800 मायनस केलंय, राईट. आणि त्याचा सेकंड इफेक्ट बॅड डेट्स मध्ये ऍड, अँड नाउ वी कॅन टेक द फिगर आउट. आणि मग ती फिगर आउटरला घेऊन या, आणि मग ती फिगर आउटरला घेऊन या. पहिली इकडची पण फिगर आउटर आणि इकडची पण फिगर आउटर, कारण संपलंय, एकच ऍडजस्टमेंट आहे. वी हॅव सीन दॅट. 1/8 ऑफ द पेटेंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. चला पेटेंट्स कुठे आहेत, वेर आर पेटेंट्स, पेटेंट्स. चला बघा मी काय करतोय, व्हॉट आय एम डुईंग. या पेटेंट्सचं मला काय करायचंय, हे इंटेंजिबल असेट्स आहेत. इंटेंजिबल असेट्स आर डिप्रिसिएटेड बाय द नेम ऑफ रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणून ते डिप्रिसिएट होतात. सो ते काय म्हणतात, 1/8 म्हणजे कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे, 2000 इंटू 1/8 ब्रॅकेटमध्ये हे इक्वल टू 250. आता तुम्ही काय करायचंय, जिथं जागा आहे का बघा, तुमच्याकडे नसेल तर राहून द्या, मग काही करू नाही शकत. पण आपण काय करूया, ही जी ह्याची वर्किंग नोट आपण तिथल्या तिथंच राईट डाऊन करून टाकू. म्हणजे काय करायचं बघा, आता बघा मी काय करतोय, इथं लेस रिटर्न ऑफ, इथं जागा आहे का चेक करा, नसेल तर इथं ब्रॅकेटमध्ये हे 2000 इंटू 1/8, 2000 इथं आपण लिहून टाकणार, 2000 इंटू 1/8 वगैरे असं आपण इथं लिहून टाकणार. दिस इज कॉल्ड एज वर्किंग नोट. नाही तर खालच्या साईडला एक छोटीशी वर्किंग नोट, एक इथं स्टार करा, मेक अ स्टार ओव्हर हियर, आणि तो स्टार म्हणून खाली त्याचं 2000 इंटू 1/8 असं करून टाका. दिस इज कॉल्ड एज वर्किंग नोट. म्हणजे खरं पूर्वी हे असं वर्किंग नोट सगळ्यात दाखवणं कंपल्सरी होतं, पण आता तुमच्याकडे तेवढा वेळ नाहीये, यू डू नॉट हॅव दॅट मच टाइम. सो ते तिथल्या तिथंच करून टाका. म्हणजे मी थोडक्यात, पण जागा नसेल तर स्टार करून खाली लिहा, एकदम बॉटमला कुठेतरी तो स्टार आणि त्याची व्हॅल्यू. डिप्रिशिएट. आता ह्याचा सेकंड आपण काय लिहिणार, डिप्रिसिएशन आहे ना, म्हणजे याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला येणार. पहिला पेटेंट मधनं मायनस करा, राईट ऑफ 250. मी डिप्रिसिएशन लिहिलेलं नाही,
लेस रिटर्न ऑफच लिहिलेला आहे. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार, लिहा पेटेंट्स W/ऑफ म्हणजे पेटेंट्स रिटर्न ऑफ. इथं डिप्रिसिएशन वर्ड नकोय, कारण डिप्रिसिएशन ही जी याची टँजिबल असेट्स असतात त्याची जी व्हॅल्यू रिड्यूस होते त्याला म्हणतात, आणि जे इंटँजिबल असेट्स असतात त्यांच्या ज्या व्हॅल्यू रिडक्शन होतात त्याला राईट ऑफ म्हणतात. खरं तर राईट ऑफ करतात, होत नाही. मला सांगा पेटेंट आहे त्याची व्हॅल्यू कशी कमी होईल, व्हॅल्यू कशी कमी होईल, इट इज नॉट ॲट ऑल डिप्रिसिएबल असेट. पण सिन्स these are फिक्स असेट, these are रिटर्न ऑफ, म्हणजे त्या असेटच्याच कॅटेगरीमध्ये येतात म्हणून त्या डिप्रिसिएट म्हणजे रिटर्न ऑफ केल्या जातात. चलो, सो पेटेंट्स रिटर्न ऑफ झालंय, डन. अ पार्ट ऑफ फर्निचर, हा नाव दिस इज थोडंसं आता स्क्रीनवर सगळ्यांनी बघा हाऊ वी आर गोइंग टू डू दिस. आता थोडंसं वर्किंग आहे, बऱ्यापैकी वर्किंग आहे. पूर्वी ही वर्किंग नोट आम्ही वर्किंग नोट करवतो. इफ यू वॉन्ट वी कॅन डू अ सेपरेट वर्किंग नोट. तुम्हाला पाहता आत्ता फक्त स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, घरी जाऊन ती वर्किंग नोट इथे जागा सोडा, आत्ताच एक हाफ अ पेज जागा सोडा आणि मी जी दाखवते वर्किंग नोट ती घरी जाऊन जशी तशी राईट अप करा. आत्ता फक्त समजून घ्या, अतिशय सोपी कन्सेप्ट आहे. नो नीड टू प्रिपेअर एनी सेपरेट वर्किंग नोट फॉर दिस. एक वर्किंग नोट म्हणजे 5 मिनिटं लागतात. तुम्ही बघाल मी काय दाखवतोय. चला लेट अस मूव ऑन. पहिले काय करायचंय, सगळ्यात पहिले या 13,000 हा जो टोटल फर्निचर आहे त्याला आपण काय करणार आहोत, त्याला आपण 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करणार. एक 5,000 आणि सेकंड 8,000. या दोघांचे मी डेट्स लिहिलेले आहेत. आय हॅव रिटन द डेट्स. हे इथपर्यंत कळतंय का बघा. 13,000चे मी 2 पार्ट्स केले, 5,000 8,000. 8,000 माझ्याकडे असेट आहे 1 एप्रिल पासून, सिन्स 1st ऑफ एप्रिल. सो दिस इज माय F1 अँड दिस इज माय F2. मग आता कॅल्क्युलेशन्स करताना व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू कॅल्क्युलेट इट इन लिटल डिफरंट वे. म्हणजे खरं तर डिफरंट वे म्हणण्यापेक्षा इन दिस वे. दिस वॉज अ वर्किंग नोट वी यूज टू प्रिपेअर अर्लियर, पण नाव वी आर नॉट गोइंग टू प्रिपेअर दिस वर्किंग नोट. आपण फक्त फटाफट मध्ये खरं तर हे करणार आहोत आपण. दिस इज अ वर्किंग नोट. ही वर्किंग नोट आहे माझी, ही हा पार्ट बघा. मी काय केलंय, मी काय केलं, ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स म्हणजेच 8,000. म्हणजे माझ्याकडे याला मी F1 म्हणतो आणि याला मी F2 म्हणतो. एक फर्निचर माझ्याकडे जे 8,000चं आहे ते माझ्याकडे 1 एप्रिल पासून आहे आणि अप टू वॉट माझ्याकडे आहे ते 31 मार्च पर्यंत आहे. म्हणजे हाऊ मेनी मंथ्स दॅट मशिनरी दॅट फर्निचर इज विथ मी, 12 मंथ्स. 12 मंथ्स इज आवर टेन्युअर आणि रेट ऑफ डिप्रिसिएशन इज 5% आणि प्रिन्सिपल अमाउंट इज 8,000. So my PRT calculation is this. So it comes to 400. And secondly, additional 5,000 आहे. ते माझ्याकडे कधीपासून आहे, 1st ऑफ ऑक्टोबर. बळा अरे इथं काहीतरी महत्वाचं चालू आहे रे, राहून दे 2 मिनिटं. तू नाही ताण भागली तरी चालणार आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 1st ऑफ ऑक्टोबर पासून 31 मार्च. हाऊ मेनी मंथ्स, 6 मंथ्स. म्हणजे हा झाला टेन्युअर पार्ट. या मंथ्सला आपण पाहिजे तर टेन्युअर म्हणू शकतो. दिस इज माय रेट अँड दिस इज माय प्रिन्सिपल. म्हणजे मला 2 कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, एक नाही. म्हणून मी 2 कॅल्क्युलेशन्स केलेत. मी इथं कॅल्क्युलेशन्स बघा कशी केली आहेत. सी ओव्हर हिअर 12/12 म्हणजे हे मंथ्स डिवायडेड बाय वर्षात महिने किती, हाऊ मेनी मंथ्स आर देअर इन अ मंथ, 12. सो 12/12 अँड देन 6/12. टेन्युअर 6 मंथ्स डिवायडेड बाय divided by 12 months, number of months in a year. So आणि total depreciation किती, 400 plus 125 is 525. Is that right? चला आता हे 525 we will take back to our sum. आपण इथं फर्निचर मधनं डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलंय, दॅट वी विल पोस्ट इट. त्याचं सेकंड पोस्टिंग पण आपण इकडे करणार आहोत. पहिले मी फर्निचर मधनं मायनस केलंय 525. तुम्ही एक सेपरेट छोटीशी वर्किंग नोट तिथं पाहिजे असेल तर करा. ह्याला मात्र तुम्हाला वर्किंग नोट छोटीशी करावी लागेल किंवा त्याचं वर्किंग दाखवावं लागेल. मग ते खाली थोडंसं खाली किंवा इथंच खाली, इथंच ब्रॅकेटमध्ये जागा असेल तर 5,000
तो मी काय दाखवणार, व्हॉट आय एम गोइंग टू शो हियर, 5000 इंटू 5/100 इंटू 6/12 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 8000 इंटू 5/100 इंटू 12/12. ही दोन वर्किंग नोट्स, हे दोन ब्रॅकेट्स इथं केल्यात की झाली तुमची वर्किंग नोट. मोर दॅन सफिशियंट. जागा असेल तर करा, नाही तर शेवटी राहून द्या. वर्किंग नोट्स ह्या ऍटलिस्ट ही कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवावी लागणार. बोर्ड इज गोइंग टू एक्सपेक्ट फ्रॉम यू. म्हणजे ज्यांना 100 पैकी 100, 100 आउट ऑफ 100 पाहिजेत का कोणाला? काय पाहिजेत ना? पाहिजेतच. नो, पाहिजेतच. चलो, सो याचा सेकंड पोस्टिंग कुठे करणार? प्रॉफिट अँड लॉसला. प्रॉफिट अँड लॉस, डिप्रिशिएट फर्निचर. हाँ बोल. हाँ दोघांना 3%. हाँ डिवाइड कसं? डिवाइड. चलो नेक्स्ट. हे सगळं झालं, ऍडजस्टमेंट इज ओव्हर. पण मी डिप्रिसिएशन केले डायरेक्ट फर्निचरचं, बरोबर. पण माझं एक डिप्रिसिएशन राहून गेलंय, लँड अँड बिल्डिंग 10%. 10% म्हणजे काय करायचं समृद्धी? 10 हाईड. 10 हाईड म्हणजे किती येणार? 2200. मग चला दोन्हीकडे घेऊन करून टाकूया. घ्या 10%. धनश्री 10% कसं कॅल्क्युलेट करतात? 1 0 फक्त हाईड करायचं म्हणजे किती येतं? 2200. त्यातनं मायनस केलं, लेस डिप्रिसिएशन. लेस डिप्रिसिएशन. लँड अँड बिल्डिंग मधनं डिप्रिसिएशन मायनस केलं. आणि याचा सेकंड इफेक्ट पुढे घेऊन जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू लँड अँड बिल्डिंग, टू डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग. जेवढं लेस केलं तेवढं इकडे लिहायचंय. चेक करा. लँड अँड बिल्डिंग लेस डिप्रिसिएशन 2200, आउटरला 19800. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार? P&Lच्या डेबिटला, टू डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग. तुम्ही दोन बिल्डिंग, हे दोन डिप्रिसिएशन आहेत. एक नॉर्मल करून 2 डिप्रिसिएशन, मग खाली फर्निचर, मग लँड अँड बिल्डिंग, दोन्ही इनरला आणि मग आउटरला, असं सुद्धा डिस्क्लोजर देऊ शकता. दिस इज कॉल्ड ॲज डिस्क्लोजर. मी सेपरेट डिस्क्लोजर दिलाय. चलो नेक्स्ट. आउटस्टँडिंग वेजेस आणि इलेक्ट्रिसिटी कुठे ऍड करणार? वेजेस मध्ये त्याच्यात काय लिहिणार? ऍड 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 आउटस्टँडिंग. आणि सेकंड पोस्टिंग लायबिलिटीला. चला वेजेस मध्ये घ्या. आणि वेजेस मध्ये आपण ऑलरेडी जागा सोडली बघा. वेजेस मध्ये आणि सॅलरी नाही, सॉरी, इलेक्ट्रिसिटी मध्ये, दोन्ही मध्ये. आणि सेकंड पोस्टिंग घेऊन टाकले मी. या वेजेस मध्ये ऍड आउटस्टँडिंग. वेजेस मध्ये ऍड आउटस्टँडिंग 300 आणि आउटरला घेऊन या फिगर. आणि सिमिलरली इलेक्ट्रिसिटी चार्जेसला आउटस्टँडिंग ऍड केलं, आउटरला फिगर घेतले. आणि या दोन्ही जे ऍड केलेत, बोथ दीज ऍडिशन्स वी आर गोइंग टू टेक इट टू लायबिलिटी साइड. लायबिलिटीला काय लिहिणार? आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस. जे ऍड केले ते लिहायचे. आउटरची फिगर नाही. काय? आउटरची फिगर लिहायची. लायबिलिटीला फक्त जे ऍड होतात ते. ऑलराइट. अलाउ इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सगळ्यात पहिले कॅपिटल मध्ये ऍड करूया इंटरेस्ट. पण कुठल्या अमाउंटवर तुम्ही इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार? या 40,000 का 38,800? हा, कुणाचं, किती जणांचं म्हणणं आहे 40,000? तिघच, बाकीचे कोणी काय बोलतच नाहीत. आणि व्हॉट अबाउट 38,800? लेस करून जे कॅपिटल आलंय त्याच्यावर इंटरेस्ट पे होणार नाही. वाय? का? व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड 40,000 इंटरेस्ट? थ्रूआउट द इयर पार्टनरशिप फर्मनी 40,000 यूज केलेत. म्हणून हे 1 एप्रिल पासून कॅपिटल आहे. म्हणजे इंटरेस्ट द्यायचं झालं तर या 40,000 वर होतील. राईट? ऑलराईट. चला 40,000च्या 3%.
ऍड इंटरेस्ट करून टाका दोघांचंही आणि 20,000च्या 3%, दोघांनाही 3%. बोथ ऑफ देम आर इलिजिबल फॉर द इंटरेस्ट, नॉट ओनली वन. आणि ऍड करून इनरलाच ठेवा, ऍड करून इनरला ठेवा. कसं क्रेडिट? रॉंग. एक्सपेन्स आहे प्रॉफिट अँड हे फॉर्म साठी तो एक्सपेन्स आहे, फर्म साठी हा एक्सपेन्स आहे. दिस इज अन एक्सपेन्स फॉर द फर्म. आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला नेणार त्याला, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल अर्चना, प्रेरणा आणि अवतारला. अर्चना, प्रेरणा आणि अवतारला, राईट. त्याचा सेकंड इफेक्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तुझं कॅपिटलचं झालेत का सगळ्या बरोबर ऍडजस्टमेंट आलं का? हा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. विषय तुम्ही माझ्याबरोबर आहेस का? ऑनलाईनला सगळे तुम्ही माझ्याबरोबर आहात ना? इट इज टू लेट दिस क्वेश्चन इज, पण लेट अस चेक. ऑल राईट. चला आता व्हॉट इज द प्रोसेस नाव. सगळ्यात पहिले इनरचा आउटरला चेक करा. सगळे इनरचे आउटरला आलेत ना? ऑल इनर आउटर्स, इनरची फिगर्स आउटरला आलेत ना? आणि ग्रॉस प्रॉफिट वी विल क्लोज, सॉरी ट्रेडिंग अकाउंट वी विल क्लोज, राईट. वी विल क्लोज ट्रेडिंग अकाउंट 41,800. वी विल क्लोज दॅट. आणि त्याचा जीपी काढूया. जीपी कसा काढतात? क्रेडिटची टोटल मायनस डेबिटची टोटल. जी फिगर येईल ती जीपी, आणि हा जीपी आपण इथं ब्रॉड डाऊन करणार. जीपी वी आर गोइंग टू ब्रॉट इट डाऊन. बरोबर. चला करा. मी तुम्हाला यावेळेला दिलेला आहे गिफ्ट. No need to calculate. You guys are not required to calculate this GP this time. पण you have to verify this at your home. कि हा GP बरोबर आहे की नाही सरांचा. Don't मी आणि ह्याच्या आधी पण सांगितलं, don't follow the screen blindly. You have to do your calculations. And you have to check, ensure all calculations are correct. बोला साहिल. Very good. चलो आता कुठली साइड मोठी आहे? इथं मला अजूनही क्रेडिट साइड मोठी दिसते. इवन इफ द जीपी इज सो लेस, स्टिल वी आर गॉट नेट प्रॉफिट. चला नेट प्रॉफिट किती येतोय? 825. 825 मॅच. क्रेडिटचीच मोठी येते, बरोबर आहे. क्रेडिटचीच मोठी येते. 41,800 आहे की नाही चेक कर. नसेल तर या दोन फिगर चेक कर, कुठेतरी चुकतंय. या दोन सगळं तुझ्या स्क्रीनवर आहे, तिला अजिबात डिस्टर्ब करू नको. 8,600. सो नेट प्रॉफिट इज 825. 825 आपल्याला काही प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय, चेक करूया. किती दिलाय? 2:1. 2:1 म्हणजे काय प्रपोर्शन आहे? व्हॉट इज द प्रपोर्शन? काय असतं प्रपोर्शन? हा 2/3 1/3. हे बघा 2:1 म्हणजे काय? 2 + 1 = 3, राईट. आणि हा 3 आपण कुठे रिप्लेस करतो? 2/3 1/3. चला करून टाकूया. व्हॉट शुड वी डू नाउ? घेऊन टाका 2/3 1/3 ओव्हर हिअर. 2/3 1/3. मी हे घ्या 2/3 1/3 नेट प्रॉफिट. आणि या नेट प्रॉफिटचा आपण काय करतो? व्हॉट वी डू विथ दिस नेट प्रॉफिट? वी टेक इट टू द लायबिलिटी बॅलन्स शीट, लायबिलिटी साइड कॅपिटल मध्ये ऍड. आणि वी आर गोइंग टू टेक दॅट कॅपिटल अमाउंट टू द आउटर कॉलम. चला व्हेरी गुड. सो चला चेक करूया. आपल्याला ते कुठे घेऊन जायचंय? चला ही खचर पचर सगळी काढून टाकू. ऑल राईट. आता काय करणार मी? या इथं लिहून टाकणार इथं, आणि हे दोन्ही आउटरला घेऊन येणार आहे. आय एम गोइंग टू टेक इट टू द आउटर कॉलम. हे सगळं मी आउटरला घेऊन आलोय. चेक करा. आय एम टेकिंग टू द आउटर कॉलम. आणि मला खाली इथं बॅलन्स शीटची टोटल हवी आहे.
चेक करा बाकीच्यांनी, तो एकटा बोलतोय. कळलंय? आता थांब. बाकीच्यांची किती आहे? येस आचल. चलो ऑल राईट, वन मोर गिफ्ट. सॉरी घ्या. 87,525. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर वेअर आर यू स्ट्रगलिंग? यू आर बेसिकली स्ट्रगलिंग ओव्हर हिअर. तुम्ही या इथंच स्ट्रगल करताय. कॅल्क्युलेशन्स फास्ट होत नाहीयेत. घरी सगळ्यात टॉप प्रायोरिटीवर अजूनही वेळ गेलेला नाही. लॅटर ऑन कॅल्क्युलेशन्सवर काही काम करता येणार नाही, कारण तुमच्याकडे टाइमच नसणार आहे. मी आत्ताच गॅरंटी देतोय. प्लीज, टाइम मॅनेजमेंट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी क्रुशल. जे तुम्हाला आता आम्ही ओसी मध्ये शिकवतोय, जे प्रिन्सिपल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत, दॅट इज गोइंग टू हेल्प यू इन टाइम मॅनेजमेंट. तुमचं आता कॉलेजेस सुरू होणार आहेत. कॉलेजेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला अक्षरशः काहीही वेळच मिळणार नाही. आणि मी हे ऐकणार नाही की सर कॉलेज होतं म्हणून मी होमवर्क केला नाही. नो एक्सक्यूज लाईक दिस. कॉलेज असणार आहे, होमवर्क राहणार आहे. यू हॅव टू मॅनेज ऑल दीज थिंग्स. कॉलेज तुमच्या असाइनमेंट देणार आहेत, ते सुद्धा मी ऐकणार नाही. कॉलेजची असाइनमेंट होती म्हणून होमवर्क केला नाही. हे काहीही चालणार नाही. तसं सुद्धा तुम्ही रात्री नेटफ्लिक्सवर 2-2 आणि 3-3 वाजेपर्यंत असताच की. मग करा हे थोडीशी असाइनमेंट्स करा. आणि असाइनमेंट साधारणपणे जुलैपासून ऑन होतील. असाइनमेंट म्हणजे काय? एक्सरसाइज सोडवून आणा, अख्खा एक्सरसाइज लिहून काढायला सांगतात, किंवा एखादे प्रिव्हियस पेपर्स देतात आणि ते तुम्हाला लिहून आणायला सांगतात. दिस काइंड ऑफ एन असाइनमेंट्स आर गोइंग टू बी देअर विथ यू इन 12th. सो बी रेडी फॉर दॅट. मी तुम्हाला आधीच प्रिपेअर करतोय. नंतर मी काहीही ऐकणार नाही. मी आत्ताच सांगितलं होतं की याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन आधीच करायचं आहे. दिस इज व्हॉट? दिस इज प्लॅनिंग. हे आपण प्लॅनिंग करतोय. ऑलराईट, चलो लेट अस मूव्ह ऑन. आपल्याला काय करायचं असतं? लगेच सब्जेक्ट चेंज करायचा असतो. राईट? ऑलराईट. नेक्स्ट, चला मला तुमच्याकडनं हवंय. तुमच्याकडनं हवंय काय? बोला. काल कोणाचं कॉन्ट्रीब्युशन आपण स्टार्ट केलंय? फटाफट प्रिन्सिपल्स हवेत. फ्रेडरिक विल्सलो टेलर. काय म्हणा त्यांना? काहीतरी इथं आपण डिस्कस करतोय. काय डिस्कस करतोय बाळा? फ्रेडरिक विल्सलो टेलर. त्याचं काय होतं प्रिन्सिपल्स? चला फटाफट प्रिन्सिपल्स सांगा. 6 प्रिन्सिपल्स आहेत. डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. येस, मला एक सांगा, व्हॉट काइंड ऑफ डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी इज टॉकिंग अबाउट? कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल बोलतोय तो? काय करायचंय? व्हॉट इज एक्झॅक्टली is expected of we doing? Planning and execution. Any work can be divided into 2 parts. असं त्याचं म्हणणं आहे. कुठलंही काम असू दे, तुम्ही तुमचं जे आता हे सम करताय किंवा हे जे काही एज्युकेशन करताय, ते सुद्धा प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन. पहिले प्लॅन करा. प्लॅन युअर वर्क अँड वर्क युअर प्लॅन. हे माझं म्हणणं नाहीये, हे आपल्याला पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे. बघा मी काय सेंटेन्स दिलाय. प्लॅन युअर वर्क अँड वर्क युअर प्लॅन, किंवा वर्क अकॉर्डिंग टू युअर प्लॅन.
हे आता नाही मी तुम्हाला आठवण करून देणार आहे ह्या सेंटेन्सची. सो टेक्निक आपल्याला आता पुढचा पार्ट करायचा आहे, टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट थिअरी. ह्याच्यातली पहिलं टेक्निक तर आपण ऑलरेडी डिस्कस केलंय, दॅट इज वर्क स्टडी. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे. वर्क स्टडीमध्ये त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिलं मुळात वर्क स्टडी करायचं म्हणजे काय माहितीये का, मॅनेजमेंटला माहिती पाहिजे. मॅनेजमेंटला कोणी फुल नाही करता का? फुल नाही म्हणजे काय, बघा तुम्ही मॅनेजर आहात, तुम्ही अकाउंट्स मॅनेजर आहात आणि तुमचा सबऑर्डिनेट सांगतो सर चेक काढायला अर्धा तास लागतो, तुम्हाला माहितीच नाही किती वेळ लागतो. मग तुम्ही काय करणार, अच्छा ठीक आहे अर्धा तास लागतोय का, बरोबर ठीक आहे, मग तू अर्धा तास ते पहिलं काम कर, तो तुम्हाला फुल करतोय, इज ही मेकिंग यू फुल ऑफ इट. बघा तो काय म्हणतोय की अर्धा तास लागतो, अर्धा तास लागतच नाही, पण किती वेळ लागतो हे तुम्हाला कुठे माहिती आहे, तुम्ही काढलाय का चेक? म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे, मॅनेजमेंटला माहिती पाहिजे की एक वर्क कंप्लीट करायला किती टाइम लागतो, व्हॉट इज द बेस्ट मेथड ऑफ डुईंग इट, व्हॉट आर द मोशन्स इन्व्हॉल्व इन इट, अँड व्हेन यू आर गोइंग टू गेट अ फटीग. म्हणजेच थोडक्यात काय करायचंय, तुम्ही मॅनेजमेंटनी स्वतः त्या वर्कचा स्टडी करायचा आहे. दॅन ओनली मॅनेजमेंट विल बी एबल टू हँडल दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन. आणि तुम्ही ऑन द टॉप ऑफ इट असणार, कुठलाही एम्प्लॉई तुम्हाला फसवू शकणार नाही. तुम्ही त्याला आन्सर हे क्वेश्चन करू शकता, कसं काय अर्धा दाखव माझ्या समोर, बस बघू मला दाखव कसा अर्धा तास लागतोय बघू दे, म्हणजे खलास त्याची आवाज जाते, म्हणजे त्याला कळचं की हा बाबा बाप आहे, ह्याच्याशी खेळण्यात पॉईंट नाही. पण वर्कर्स आर ॲब्सोल्युटली रेडी, त्यांचा ऑब्जेक्टिव्ह एकच असतो, काम न करणे. हे मॅनेजमेंटला ह्याचा अर्थ असं नाही की काय करायचंय छडी मारायचे. पूर्वीचं कसं होतं, स्कूल्स नाही केलं छडी, तसं आता नाहीये. आता त्याला काय करावं लागेल, मॅनेजमेंटला त्याला समजावून सांगावं लागेल, अरे बाबा एवढा वेळ लागत नाही, चल बस माझ्यासमोर बघू, काढ पाहू चेक, काढ किती मिनिटं लागतात, चला घड्याळ लावलंय मी, चला सुरू करा. कितीही टाळमटाळ केली त्यांनी तरी 5 मिनिटं 10 मिनिटाच्या वर लागत नाही. म्हणजे तुम्ही काय केलंय, तुम्ही वर्क स्टडी केलाय, त्याला ऑब्झर्व करणार, त्याला सांगणार, हे बघ भाऊ तुझी मेथड चुकते बाळा, हे असं नाही काढत, पहिले डेट लिही, मग नेम लिही, मग अमाऊंट लिही, अमाऊंट इन वर्ड्स लिही, झाला चेक निघाला. आहे काय तुम्ही कधी बघितलं चेक, बघितलेत ना चेक, काढलेत कधी, लिहिलेत? तुम्हाला माहिती आहे चेकवरती एक जरी मिस्टेक थोडीशी जरी झाली तरी तो चेक कॅन्सल होतो. डिड यू नो दॅट की चेक इज कॉस्टलियर? एक चेकची किंमत किती आहे माहिती आहे तुम्हाला? तुमचं सेव्हिंग अकाउंट असेल तर इट कॉस्ट यू नथिंग, पण तुमचं जर करंट अकाउंट असेल तर इट कॉस्ट यू समवेअर ऑन 100 रुपीज पर चेक. म्हणजे तुमची एक स्लाइड मिस्टेक इज गोइंग टू कॉस्ट यू 100 रुपीज. त्याची सुद्धा त्याला रिअलायझेशन करून द्यायचं आहे, भाऊ नीट काढायचं आहे, नाही तर 100 रुपये तुझ्या पगारातनं कट. वाय? कारण यू हॅव वेस्टेड वन चेक. हा काय फ्री नाही आहे, कॉस्टली आहे ते गोष्टी. हे सगळं दिस इज ऑल इज इन्क्लुडेड इन वर्क स्टडी. त्याचं त्याला रिअलायझेशन येऊ द्या. मी असं म्हणत नाही, तो असं म्हणत नाही की प्रत्येक वेळेला तुम्ही त्याच्या पैसे आहे ह्याच्यातनं डिडक्ट करा, पण असे कन्सिस्टंटली जर तो चेक कॅन्सल करत राहिला, एव्हरी 3 चेक कॅन्सल 300 रुपये कट, 3 नंतर करा, पण एकाला नको, पहिल्याच इन्सिडेन्समध्ये नको. पहिल्या इन्सिडेन्समध्ये फक्त त्याला समजावून सांगा, बाबा 100 रुपयाचा चेक आहे, खाऊ नाही, मस्त आपलं चाललंय धडाधड, कसाही कॅज्युअली चेक काढतोय, असं चालणार नाही. बोल. बँकेला काही नाही कळत, तुम्ही यू हॅव टू इंटिमेट टू द बँक. इंटिमेट नाही केला तर तो व्हॅलिड चेक मानला जातो, पण तुमच्याकडे कॅन्सल तो खराब झालाय ना, तो तू पाठवला तरी तो बँक ऍक्सेप्टच नाही करणार, बँक इज गोइंग टू रिजेक्ट दॅट. ते तुम्हाला काहीच तिथं काही एक रेख सुद्धा ऍडिशनल चालत नाही. लिहिलेलं सुद्धा नीट व्यवस्थित स्पेलिंग्स, थोडंसं स्पेलिंग एक वेळ फार तर फार बँक कन्सिडर करेल, पण अदरवाइज ओव्हर रायटिंग तर नाहीच नाही. ओव्हर रायटिंग इज अ क्राईम. मी का बोलतोय ओव्हर रायटिंग इज अ क्राईम? इज फ्रॉम दॅट. आणि चेकला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अप्लाय होतो. चला बिल ऑफ एक्सचेंज मध्ये आपल्याला ते कन्सिडर करूया. आता टाइम स्टडी, मी पटकन पुढे जातोय, आय एम गोइंग टू मूव्ह ऑन. आपण ऑलरेडी टाइम स्टडी कव्हर केलाय, राईट? टाइम स्टडी
म्हणजे आपण काय करतोय, त्याचा टाइम किती लागणार, एक जॉब कव्हर करण्यासाठी किती टाइम लागणार, तो टाइम स्टडी आहे. मी मोशन स्टडी, मेथड स्टडी हे सगळं आपण कव्हर करूया. एक मिनिट, हे जे आलंय ते मी काढून टाकतो अँड देन वी विल मूव्ह ऑन. मी डायरेक्टली कुठे येतोय, आय वॉन्ट टू फटीग स्टडी. मला एक तुमच्याकडनं हवं आहे बरं का, फटीग स्टडी. फटीग स्टडीच्या बाबतीत त्यांनी काहीतरी सजेशन दिलंय. चला बोला, तुमच्यापैकी किती जण सांगू शकतात फटीग स्टडी. व्हॉट इज फटीग स्टडी? मी मुद्दामून ऑफ ठेवलंय, मोशन स्टडीवर ठेवलंय. मला फटीग स्टडी हवा आहे. व्हॉट इज मीन बाय फटीग? रिपीटेटिव्ह काम करून जे, ओके, मग त्याला फटीग म्हणणार. मग काय त्यांनी सजेशन दिलंय, फटीग स्टडी घालवणार कसा, हे फटीग घालवणार कसा? ब्रेक द्यायचे. ब्रेक साधारणपणे एक ब्रेक किती आवर्स नंतर हवा आहे? 2 आवर्स नंतर, किंवा एव्हरी 2 आवर्स देयर शुड बी अ ब्रेक. दर 2 तासानंतर ब्रेक द्यायचा आहे. तो ब्रेक काय तासाचा, 8-8 टन, 2-2 आणि 15-15 दिवसाचा द्यायचा आहे? किती दिवसाचा, किती मिनिटांचा द्यायचा आहे? 5 मिनिट ते 15 मिनिट. 5 मिनिट्स. आता तर 5 मिनिट्सच आहे हल्लीच्या ह्याच्यात. पूर्वी 15 मिनिट्स आता, त्यातून सुद्धा एखाद्या ऑर्गनायझेशन 15 मिनिट्स ठेवेल. देन अगेन असं तुमचं अरेंजमेंट तशी करायची. एव्हरी 2 आवर्स नंतर ब्रेक द्यायचा आहे. दिस इज व्हॉट इज फटीग स्टडी. हे त्याचं प्रिन्सिपल आहे किंवा टेक्निक आहे. खरं हे प्रिन्सिपल नाही आहे, दिस इज टेक्निक. हे त्यांनी टेक्निक यूज केलं, ते इम्प्लिमेंट केलं, आणि त्याच्यामुळे काय झालं, व्हॉट इज गोइंग टू हॅपन बिकॉज ऑफ दिस, आपलं ठरलेलं आहे काय वाढणार आहे याच्यामुळे, एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी. कशासाठी करायचं हे सगळं? एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी, मोर अँड मोर युनिट्स प्रोड्यूस होण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. राईट. नाव पुढे जाऊया. ते बऱ्याच वेळा झालं. आता स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट्स. काय आहे टूल्स आणि इक्विपमेंट्स? कुठले टूल्स लागतात? कशाला आपण टूल्स म्हणू शकतो? हा काय? स्क्रूड्रायव्हर्स, अलन कीज, हॅमर्स, स्पॅनर्स, ऑलराईट, आणखीन मल्टीमीटर. दीज आर, तो स्पॅनर सांगितलं ना, स्पॅनर, मल्टीमीटर्स, किंवा दीज आर कॉल्ड एज टूल्स. दीज आर कॉल्ड एज टूल. आता व्हॉट इज नेक्स्ट? टूल्स कळले, इक्विपमेंट्स, मल्टीमीटर इज अ इक्विपमेंट. दीज काइंड ऑफ थिंग्स आर कॉल्ड एज टूल्स अँड इक्विपमेंट्स. आता त्याचं काय म्हणणं आहे, ते स्टँडर्डाइज ठेवा. स्टँडर्डाइज ठेवा म्हणजे काय? एकदम हाय क्वालिटीचे ठेवा, एकदम हाय क्वालिटीचे असू दे. सब स्टँडर्ड क्वालिटीचे जर टूल्स अँड इक्विपमेंट्स वापरले तर काय होणार? तर फटीग येणार आहे वर्कर्सना. किंवा वर्कर काय होणार? आपण म्हणजे बघा, आता बघा, तुम्हाला मी पेन दिलं, असं मध्येच उठते, मध्येच उठत नाही. तुम्ही काय होणार? क्या यार, हे क्या आहे, म्हणजे काय आहे, ह्याला काय म्हणता येईल? फालतू पेन आहे. पण त्यांनी तुम्ही काय झाला, तुम्ही डिस्ट्रॅक्ट झाला. तुमची जी लिंक होती ना, ती ब्रेक झाली, तुमचं अटेन्शन सगळं त्या पेनकडे गेलं. मग दिस इज एक्झॅक्टली इज गोइंग टू हॅपन विथ वर्कर. तो हॅमर यूज करतोय, आणि तो हॅमरने तो खिळा जो काय ठोकतोय, तो ठोकलाच जात नाही, भलतीचकडे कुठेतरी जाते ते हॅमर. तो वैतागणार, आणि ते शेवटी म्हणणार जाऊन दे, करून दे, मी यूजच करत नाही, कामच करत नाही. आणि दिस कुड हॅपन. आणि म्हणून त्याचं काय म्हणणं आहे, काय करायचे? टूल्स अँड इक्विपमेंट्स काय करायचे? स्टँडर्ड क्वालिटीचे. नाहीतर त्याचा इफेक्ट प्रोडक्शनवर, एफिशियन्सीवर आणि प्रोडक्टिव्हिटीवर होणार. काय कन्सेप्ट कळते? येस. स्टँडर्डायझेशन म्हणजे त्यांनी स्टँडर्डायझेशन करायला सांगितलंय. ओके.
स्पॉइलेज अँड वेस्टेज. स्पॉइलेज म्हणजे काय? स्पॉइल होणं, खराब होणं. लिकेज काय आहे? एक प्रकारचं स्पॉइलेज आहे. लिकेज म्हणूया. लिकेज, स्पॉइलेज, पिल्फ्रेज, हे सगळे तुम्हाला वर्ड्स लक्षात ठेवा. बघा मी काय वर्ड्स वापरलेत. हे इथं स्पॉइलेज आहे, पिल्फ्रेज आहे, नंतर लिकेज आहे आणि शिवाय वेस्टेजेस. वेस्टेज तर माहिती आहे. ऑल राईट, कंटिन्यू. या स्टँडर्डाइज नसल्यामुळे काय येणार आहे? फटीग येणार आहे. तो जो कंटाळा येतो ना कामामध्ये लोकांना, तो परहॅप्स अनस्टँडर्डाइज किंवा नॉन स्टँडर्डाइज टूल्स अँड इक्विपमेंटमुळे सुद्धा होतो. नेक्स्ट, सायंटिफिक टास्क सेटिंग. टास्क सेटिंग, टास्क सेटिंग म्हणजे काय करायचं आहे? मॅनेजरला टास्क असाइन करायचे असतात ऑर्गनायझेशनमध्ये. टास्क असाइन करायचे म्हणजे काय करायचं? कोणी काय काम करायचं. माझ्यासमोर तुम्ही एवढे सगळे बसल्यात, मी सपोज मॅनेजर आहे. मी सांगणार आयुष हे काम करायचं, आदित्य XYZ काम करायचंय, पूर्वश त्याला एक असाइन करणार. पण मी कुठल्या बेसिसवर करतोय? का आपलं रॅन्डमली हे आलं, चला हा पहिला, हा दुसरा. मला एक सांगा, मी बरोबर करतोय? काय करायला पाहिजे? एफिशियन्सी प्रमाणे, अजून कॅपॅबिलिटी प्रमाणे, अजून स्किल्स प्रमाणे, एक्सपर्टीज, नॉलेज. दॅट्स इट. दिस इज अ प्रिन्सिपल. हेच तर प्रिन्सिपल आहे सायंटिफिक. मग त्याला सायंटिफिक वे पण काढता येतो. मग देर आर टूल्स टास्क सेटिंगचे स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा अशा काही टूल्स अवेलेबल आहेत. बेसिकली स्टॅटिस्टिक्समध्येच मेनली टूल्स अवेलेबल आहेत की कसे जॉब्स असाइन करायचे, कुणाला काय, आणि त्याचा काय बेसिस तुम्हीच सांगितलं मला. झालं ना, जमला, एक तयार, तुमचा पॉइंट रेडी. तुम्हाला कन्सेप्ट कळते का बघा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या बुकमध्ये काय लिहिलंय त्यापेक्षा आपल्याला काय कळतंय, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सायंटिफिक टास्क सेटिंग, राईट. समृद्धी, येस. चला अजून एक त्यांनी काय सांगितलं, सायंटिफिकली झालंच, शिवाय त्यांनी काय सांगितलं, फेअर डेज वर्क. एका एम्प्लॉईला भरपूर काम आणि एकाला एकदम एवढीच. इज इट अ फेअर डे वर्क डिस्ट्रीब्युशन? नाही. काय करावं लागेल? सगळ्यांना इक्वल. हे सुद्धा करायचं आहे. दॅट ऑल्सो इज सायंटिफिक टेस्ट सेटिंग. सॉरी, टास्क सेटिंग. येस, कंटिन्यू. त्याने काय होणार आहे? ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ वर्कफोर्स होणार आहे. सगळ्यांना बरोबर, आणि आपल्याकडे कंट्रोल राहणार आहे. कुठला एम्प्लॉई किती तास अनएम्प्लॉईड आहे किंवा त्याला टास्क असाइन झालेलं नाही हे सुद्धा तुम्ही याच्यावरनं काढू शकता. येस. सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग हे सुद्धा आपण केलंय. वी हॅव डन दिस. सिलेक्शन अँड ट्रेनिंग म्हणजे काय? एम्प्लॉईज तुम्ही सिलेक्ट करताय. प्रोसेस आहे सिलेक्शनची. म्हणजे काय? इंटरव्ह्यू घेणं, नंतर काय पुढचा प्रोसेस सगळी तुम्हाला परहाप्स माहिती असेल. आता बघा हे तो काय म्हणतोय, इट हॅज टू बी सायंटिफिक. बघा मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे. स्टोरी म्हणण्यापेक्षा एक एक्झाम्पल घेणार आहे. तुम्ही यू आर HR मॅनेजर आणि तुमचा बॉस आहे किंवा ओनर आहे, ओनर ऑर्गनायझेशनचा ओनर म्हणजे मुकेश अंबानीने तुम्हाला सांगितलं, भाऊ तो माझा रिलेटिव्ह आहे, त्याला एम्प्लॉयमेंटमध्ये घ्यायचं. तुम्ही मुकेश अंबानीला सांगू शकता तुम्ही मॅनेजर आहात, नाही सर आपली पॉलिसी आहे, असं काही घेता येणार नाही. मला सांगा, आहे कोणाच्यात दम मालकाला सांगायला? मग यू हॅव टू. आपण काय शिकलो? प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट काय शिकवत आहे? टॅक्टफुली सिच्युएशन हँडल करा. तुम्ही टॅक्टफुली हँडल करायचे. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला तो माणूस पाहिजे, तो म्हणतोय तर घ्यायचा, आणि त्याला काय येते काय नाही बघायला नको का? कुणीही माणूस आणून उभा कराल तुम्ही की ज्याला काही मशीनचं माहित नाही, प्रोडक्शन माहित नाही, अकाउंट्स माहित नाही त्याला काही, आणि तुम्ही त्याला सांगता अकाउंट्स मध्ये घ्या. कोण सांगतोय? मालक. म्हणजे आपण नाही म्हणू शकतो का? नाही. मग हाऊ टू हँडल दिस टॅक्टफुली? तुम्ही काय करणार? येस सर, डेफिनेटली वी विल सिलेक्ट हिम. ओनली थिंग इज दॅट की लेट हिम गो थ्रू अवर प्रोसेस. सर आपली जी प्रोसेस आहे ना त्यातनं जाऊ द्या. आपली प्रोसेस काय आहे की पहिलं एक रिटर्न त्याची पहिले पर्सनलमध्ये त्याचा इंटरव्ह्यू होईल,
मग एक रिटर्न टेस्ट होईल, मग त्याची फिजिकल एक्झामिनेशन होईल आणि देन वी विल अपॉइंट हिम. त्या मालकाला हा बरोबर आहे, येस. मग त्यात काय झालं, व्हॉट हॅपन्स, त्या पहिल्या टेस्टमध्ये टेक्निकल राऊंड म्हणजे काय की तुम्हाला आता तुम्ही अकाउंट्स आहेत तर तुम्हाला अकाउंट्स बद्दल क्वेश्चन विचारणार. एक रिटर्न, मी जे सांगितलं तुम्हाला, मी काय करतो 4 कंपन्यांसाठी त्या टेक्निकल राऊंडचे क्वेश्चन पेपर तयार करतो. माझ्याकडे 4 कंपन्या आहेत ज्यांचे मी पेपर्स तयार करतो. आणि बघा मग मी माझ्यासारखं असेल तर मी तर टफच करतो. मग मी एन्श्योर करणार, आता मी काय करणार, मला त्याची खरी टेस्ट घ्यायची तर मी टफेस्ट मधला टफेस्ट पेपर त्याला देणार, घे सॉल्व्ह कर. काय झालं, त्याचे मार्क्स 50 मार्क्सचा क्वेश्चन आहे, त्याला फक्त मिळाले 5. फिजिकल राऊंड मध्ये आला, फिजिकल राऊंड मध्ये तर तो फेलच झाला. मग तुम्ही तुमच्या बॉसकडे म्हणजे मुकेश अंबानीकडे गेला, सर हे बघा हे त्याचे स्कोर आहेत तरी सुद्धा घेऊ का. आता मुकेश अंबानी म्हणणार नाही नको. दिस इज व्हॉट इज हँडलिंग द सिच्युएशन टॅक्टफुली. म्हणजे तुम्ही स्ट्रेट वे नाही म्हणू शकत नाही. मग आता तुम्ही काय करायचंय, सायंटिफिक सिलेक्शन करायचंय. म्हणजे मी जे सांगितलं तुम्हाला काय करायचंय, जरी बॉसचा कोणी आला ना तरी सुद्धा तो त्याच्या प्रोसेस मधनं जाणार. त्या प्रोसेस मधनं जर तो पास झाला तर ही सिलेक्टेड, आणि त्या प्रोसेस मधनं तो रिजेक्ट झाला तर तो रिजेक्ट. पण त्याच्या आधी काय करावं लागेल, सायंटिफिक सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला सेट करावी लागेल. मग तेच त्याचं म्हणणं आहे की मोस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन डू नॉट फॉलो सायंटिफिक सिलेक्शन मेथड, किंवा त्यांच्याकडे काही मेथडच नसते. हा आला, चला काय वाटतंय, कसा वाटतंय, बरा वाटतंय, चला घेऊन टाका. असं करू नका. म्हणून बघा तुम्ही इथून पुढे जेव्हा जाणार, इंटरव्ह्यू तुम्हाला द्यावेच लागणार आहेत, तिथं तुमच्या ही जी प्रोसेस आहे ना दॅट इज सेट. तुम्हाला काय काय फेस करायचं आहे, तुम्हाला पर्सोनेलचा इंटरव्ह्यू, दॅन टेक्निकल इंटरव्ह्यू, मग तुमची फिजिकल एक्झामिनेशन होणार, आणि मग एक सुपर बॉस किंवा डायरेक्ट मालकासमोर एक इंटरव्ह्यू होणार, आणि मग दॅन यू आर सिलेक्टेड. सो इट हॅज गॉट सायंटिफिक सिलेक्शन मेथड. आणि ट्रेनिंग काय आहे, व्हॉट इज ट्रेनिंग. बघा आता एक एम्प्लॉई, तुम्ही मॅनेजर आहात, तुम्ही अकाउंटचा एक मॅनेजर आहात, आणि तुमच्याकडे अकाउंटचा कॅन्डिडेट आला, त्याला अकाउंटिंग येत आहे पण टॅक्सेशन येत नाही, पण अकाउंटिंग एकदम सुपर्ब येत आहे. म्हणून तुम्ही काय केलं, त्याला सिलेक्ट केलं, आणि आता तुम्ही काय करणार, त्याला ट्रेनिंग देणार, ट्रेनिंग टॅक्सेशनचं. हरकत नाही, येऊ देत, अकाउंटिंग तर त्याला सुपर्ब येते ना, मग टॅक्सेशनचं आपण ट्रेनिंग देऊ आणि वी विल मेक सुटेबल हिम फॉर आवर जॉब. म्हणून सिलेक्शन अँड ट्रेनिंग, बोथ दिस थिंग्स. तुम्हाला कन्सेप्ट कळते का बघा. चलो रीड करूया. येस अचल. ऑब्विसली राईट पर्सन राईट जॉब, बरोबर आहे. मग हे जस्टिफायला येऊ शकतं का, डोंट वरी. ओसी मध्ये बिटवीन युअर लेसन्स किंवा जस्टिफिकेशन तुमच्या लेसन मधनं कुठूनही येणार नाही. ती फक्त तुमचं जे एक्सरसाइज दिले, म्हणजे ओसी आणि एसपी एक्सरसाइजच्या बाहेर काही नाही. सो वी हॅव टू डू इट ॲब्सोल्युटली सुपर्बली. पण तरी सुद्धा या अशा प्रकारचं बघा ना, काय आहे, राईट पर्सन फॉर द राईट जॉब. म्हणजे आपण काय करतोय, सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग. ऑलराईट, कंटिन्यू कर. अरे सॉरी, येस पुढच्याला नंतर जाऊया. Job specifications as per requirement. Employees are selected according to the predetermined standards in the impartiality. त्यांचं काय म्हणणं आहे, एकदा पार्शालिटी नको सिलेक्शन करताना, आणि सेकंडली जॉब स्पेसिफिकेशन करा. अकाउंट्सचा तुम्हाला मॅनेजर पाहिजे, मग त्याला किती वर्षाची एक्सपिरियन्स पाहिजे, काय काय एज्युकेशन बॅकग्राऊंड पाहिजे, त्याचं स्किल सेट काय असले पाहिजेत, हे पहिले स्पेसिफाय करा आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्याला सिलेक्ट करा. दिस इज सायंटिफिक सिलेक्शन मेथड. आणि असंच सगळीकडे वापरलं जातं की नाही बघा. हे सगळे प्रिन्सिपल्स मॅनेजमेंट वापरत आहेत. ऑलराईट, फंक्शनल ऑर्गनायझेशन. नाव आय कम बॅक टू यस्टरडेज पॉइंट. मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगितली होती. त्या याच्याकडे 8 फोरमन्स होते. फोरमन्स म्हणजे सुपरवायझर्स, बरोबर. ह्याला फंक्शनल फोरमनशिप असं सुद्धा त्याचं नाव आहे. तुमच्या बुकमध्ये फंक्शनल ऑर्गनायझेशन नाव दिलंय, पण ऍक्च्युअल त्यांनी जे टेक्निकचं नाव ठेवलंय ते फंक्शनल फोरमनशिप असं नाव आहे. फंक्शनल फोरमनशिप म्हणजे काय, त्याच्याकडे जे 8 सुपरवायझर्स होते त्यांना 4 टीम मध्ये डिवाइड केले. 4 काय करणार, प्लॅनिंग, आणि उरलेले 4 एक्झिक्युशन. व्हॉट इज मीन बाय एक्झिक्युशन, जो प्लॅन केलाय
जो प्लॅन केलाय तो एक्झिक्यूट करायचा, तो त्याप्रमाणे सगळ्यांकडनं काम करून घेणे. अशा 2 पार्ट्समध्ये डिवाइड केले. त्या प्रत्येक चार लोकांना त्यांनी नावं दिली आणि ती नावं सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. आय एम टेलिंग यू, आय एम कमिंग बॅक टू दिस. पहिली केस कळली आहे, 4 डिव्हिजन, 4 जण प्लॅनिंग करणार, 4 जण. आता त्यात सुद्धा एक ट्रिक आहे, लक्षात ठेवण्याची सुद्धा ट्रिक आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतोय, ओसी मध्ये ना तुम्हाला थोड्याशा ह्या अशा प्रकारच्या ट्रिक्स ह्या कराव्या लागणार आहेत, कारण भरपूर पॉइंट्स आहेत आणि भरपूर वर्क तुमचं खूप करायचंय तुम्हाला. थोडंसं ना स्मार्ट स्टडी करायचं आहे, नाही तर तुम्हाला फटीग येणार आहे. आणि जो तुम्हाला परहॅप्स आत्ता आलेला आहे बघा, मोस्ट ऑफ यू हॅव कम टू द पॉइंट ऑफ सटायटी. आता पॉइंट ऑफ सटायटी काय आहे हे आपल्याला नेक्स्ट चॅप्टर ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकायचं आहे. मी लगेच त्या टर्मिनॉलॉजीज आपण यूज करतोय मी तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी. ते हे भांड कुठे आहे, प्लीज तू भांड जरा केअरफुली. हा, सो फंक्शनल ऑर्गनायझेशन. आता त्याचं काय म्हणणं आहे, कुठलीही ऑर्गनायझेशन त्याच्या फंक्शन्स प्रमाणे डिवाइड करता येते. मला एक सांगायचं, तुम्हाला काय कळते, एक ऑर्गनायझेशन आहे टाटा मोटर्स, माहिती आहे? टाटा मोटर्स माहिती आहे? त्याचे काय काय फंक्शन्स आहेत, काय फंक्शन्स करते टाटा मोटर, काय बोला. अरे ती एक कंपनीचे फंक्शन सांगायचे आहेत. चला, प्रोडक्शन हे फंक्शन होऊ शकतं, प्रोडक्शन आहे. नंतर अकाउंटिंग हे फंक्शन होऊ शकतं, मार्केटिंग हे फंक्शन होऊ शकतं, ऍडमिनिस्ट्रेशन, फायनान्सिंग म्हणजे अकाउंट्स किंवा अकाउंट्सला आपण फायनान्स म्हणूया. चला, डिस्ट्रीब्युशन म्हणजे मार्केटिंग आलं, अजून HR म्हणजे मॅनेजमेंट, HR ऍडमिन अँड HR म्हणजे पर्सनल. म्हणजे हे झाले एक एक फंक्शन्स. मग त्याचं काय म्हणणं आहे की फंक्शनल ऑर्गनायझेशन जी आहे, हे कुठली ऑर्गनायझेशन आहे ना, त्याच्या फंक्शनवर बेस्ड डिस्ट्रीब्यूट करू शकते कामं किंवा ग्रुपिंग करू शकते कामांचं, आणि त्याप्रमाणे एक एक डिपार्टमेंट क्रिएट करू शकते. म्हणून तुम्ही बघा, अकाउंट्स डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, हे काय आहे, फंक्शनल ऑर्गनायझेशनची एक्झाम्पल्स आहेत. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ फंक्शनल ऑर्गनायझेशन. मग आता पहिले आधी एकदा काय म्हणायचंय ते चेक करूया. येस आदित्य ऑफलाईन, सॉरी. इम्प्लिमेंटेशन. सो आपण जे मागाशी म्हटलंय खरं तर ते. येस, कंटिन्यू. चला, आता टोटल 3 क्लार्क्स आहेत. खरं तर क्लार्क आहेत, पण ते काय काम करतात, प्लॅनिंग. नाव क्लार्क, पण करणार प्लॅनिंग, काम करणार प्लॅनिंगचं. बघा, पहिला प्लॅनिंग लेवलला रूट क्लार्क. तो रूट ठरवणार. मी नावाप्रमाणे मी लक्षात ठेवले रूट, आणि सगळे क्लार्क्स आहेत ते प्लॅनिंग करणार आहेत, बरोबर. सगळे क्लार्क्स प्लॅनिंग करणार, रूट क्लार्क. देन सेकंड इन्स्ट्रक्शन क्लार्क. आता त्याच्या नावातच आहे, तो काय करणार, इन्स्ट्रक्शन देणार. असं काम कर, तसं करू नको, हे कर, ते करू नको, दिस इज इन्स्ट्रक्शन, दीज आर इन्स्ट्रक्शन. तो सुपरवायझर आहे. त्याचा पुढचा काय आहे, टाइम अँड कॉस्ट क्लार्क. तो काय करणार, कोण किती वाजता आला आणि किती वाजता गेला, किती वेळ काम केलं, आणि त्याप्रमाणे त्याचं वेजेस कॅल्क्युलेशन करणार. हा कोण क्लार्क आहे, टाइम अँड कॉस्ट क्लार्क. आणि लास्ट आहे तो फक्त त्याचं नाव क्लार्क नाहीये. डिसिप्लिन म्हणजे काय करणार, तो इन्शुअर करणार सगळेजण व्यवस्थित बसलेत की नाहीत, युनिफॉर्म असेल तर युनिफॉर्म घातलाय की नाही. माहितीये का तुम्हाला, युनिफॉर्म असतो ऑर्गनायझेशन्स मध्ये, स्टाफला, वर्कर्सला असतो, स्टाफला जो असतो त्याला अटायर म्हणतात. अटायर म्हणजे काय, एक फॉर्मल, म्हणजे एक फुल स्लीव्ह पाहिजे, हाफ पॅन्ट बिप पॅन्ट चालणार नाही. IT मध्ये सगळं चालतं, पण ज्या ट्रॅडिशनल कंपन्या आहेत तिथं इव्हन शूज लागतात, शूज घालून आले पाहिजे. तुम्ही एक डिसेंट पर्सन वाटले पाहिजे. उगाच आपलं काहीतरी हाफ पॅन्टीत आणि टी शर्ट्स मधलं हल्ली आता ते चालू झालंय, म्हणजे ते IT मुळे हे सगळं चेंज झालं. ऑल राईट. सो डिसिप्लिन, या क्लार्कचं काम काय आहे, डिसिप्लिन मेंटेन करणं. हे झाले पहिले 4. हे काय करतायत, प्लॅनिंग.
ऑलराईट. आता रिमेनिंग 4 ते काय करणार? इम्प्लिमेंटेशन. आता त्यातला पहिला आहे बॉस. अरे बापरे, बॉस काम करतोय आणि क्लार्क प्लॅनिंग करतोय. हे असं लक्षात ठेवायचं आहे. म्हणून मी मुद्दामून तुम्हाला सांगितलंय. म्हणजे आपल्याला काय वाटतं, बॉस आहे म्हणजे तो प्लॅनिंग करेल. बरोबर उलट, तो इम्प्लिमेंट करणार. चला गँग. बापरे, तो काय करतोय? गँग क्रिएट करतोय. गँग म्हणजे काय करतोय? ही ऍक्च्युली गेट्स वर्क डन फ्रॉम पीपल. म्हणजे तो काय आहे? गँग बॉस. सेकंड बॉस आहे स्पीड. जसं मी सांगतोय काय, चला स्पीडअप करा, फास्ट. एक जण काय करणार? एक बॉस फक्त प्रत्येकाचं टाइम मॉनिटर करणार. एक दिवसात 100 जॉब होत आहेत की नाहीत हे इन्शुअर करणं ह्या बॉसचं काम आहे. मग जो वर्कर कुठेतरी व्हॉट्सअप बिट्सअपवर आहे किंवा कुठेतरी काहीतरी चालू आहेत त्याचे वेगवेगळे धंदे, मग त्याला ए भाऊ चल कामाला लाग, हे कुणाचं काम आहे? स्पीड बॉस. नेक्स्ट नंतर येणार रिपेअर बॉस. रिपेअर बॉस काय करणार? आधीच इन्शुअर करणार कुठलंही मशीन बंद पडता कामा नये म्हणून मेंटेनन्स ठेवणार. आणि तो सुद्धा आधी प्रोडक्शन चालू व्हायच्या आधीच सगळी मशीन चेक करणार, इन्शुअर करणार. आणि जरी सपोज एवढं करून सुद्धा एखादं आलं मशीन बिघडलं तर तो लगेच ते रिपेअर करणार. सो रिपेअर बॉस त्याचं काम हे आहे. आणि लास्ट हा सुद्धा परत एकदा हा बॉस नाहीये, हा इन्स्पेक्टर आहे. कधीही केव्हाही कुठेही कुठल्याही वर्करचं काम चेक करणार म्हणजे इन्स्पेक्टर. झाले 4 बॉस 4 क्लार्क. क्लार्क प्लॅनिंग करणार आणि बॉस इम्प्लिमेंटेशन. आणि हे सगळ्याला काय म्हणणार? फंक्शनल फोरमॅनशिप म्हणजेच फंक्शनल ऑर्गनायझेशन. नुसत्या फंक्शनल ऑर्गनायझेशनवर 4 मार्क. ही जी नुसती फंक्शनल ऑर्गनायझेशन आहे बघा ना, तेवढे पॉइंट आहेत 4-4. हे नीट घरी जाऊन व्यवस्थित करून ठेवा. नुसत्या फंक्शनल फोरमॅनशिपवर 4 मार्क येतात. 4 मार्काचा क्वेश्चन सेट होतो. म्हणून मी एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला मुद्दामून त्याची कन्सेप्ट समजवली की काय कसं वर्क होतं. एकदा तुम्हाला जर हे लक्षात राहील ना, मी परमनंट सांगतो, परमनंट तुमच्या लक्षात राहिलं. तुम्ही डायरेक्ट पेपरच्या दिवशी सुद्धा तुम्ही बघा ही प्रॅक्टिस करू, तुम्हाला आठवतं का नाही. तुम्ही काही घरी बिरी जाऊन वाचू नका तरी सुद्धा यू विल बी एबल टू रिमेंबर दिस. पण प्रोव्हाइडेड तुमचं इथं 200% कॉन्सन्ट्रेशन असेल तर. काय तन्मय आहे का रिपिटेशन? चल बोल, कुठले 4 होते क्लार्क? काय विसरलो? बोला, चला बोला फटाफट. रूट क्लार्क. आणि बॉसेस कुठले आहेत? दीज आर 4 बॉसेस आणि 4 क्लार्क्स. म्हणजे आपला एक फंक्शनल फोरमॅनशिप रेडी. मी फंक्शनल फोरमॅनशिपच म्हणतोय पण ते ऍक्च्युली काय नाव आहे? फंक्शनल ऑर्गनायझेशन. चला अजून एक त्याचा एक फार महत्वाचा, सॉरी हे परत आलं, एक मिनिट वी विल मूव ऑन. हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, अजून एक 6वं टेक्निक, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बघा हे सुद्धा कसं आहे, ह्याचं सुद्धा एक टेक्निक आहे, ते सुद्धा लक्षात कसं ठेवायचं. पीस रेट वेज प्लॅन आणि डिफरन्शियल पीस रेट. मुळात पीस रेट म्हणजे काय? त्याचं काय म्हणणं आहे, वर्कर्सना वेजेस जे तुम्ही देणार ना ते फिक्स अमाऊंट देऊच नका. 10,000 12,000 15,000 नो. मग काय करायचं? त्यांनी किती प्रोडक्शन केलं, त्यांनी प्रोडक्शन किती केलंय त्यावर त्याला पैसे देणार. म्हणजे मला काय म्हणायचंय बघा, सपोज एक एम्प्लॉई आहे, 1 एम्प्लॉई आहे जो 10,000 युनिट्स प्रोड्यूस करतो इंटू 1 रुपया, म्हणजे त्याचे वेजेस किती आले? 10,000. हा पार्ट कळतोय? अंडरस्टँड होतोय राईट? सो इट इज दिस. बघा मी काय म्हटलं, आता माझ्याकडे 3 वर्कर्स आहेत, ए बी, अरे सॉरी, ए बी आणि सी. मला काय म्हणायचंय, ए नी 100 युनिट्स प्रोड्यूस केले, बी नी 90 युनिट्स प्रोड्यूस केले आणि सी नी 110 युनिट्स प्रोड्यूस केले. यू आर अ मॅनेजर, तुम्हाला सॅलरी द्यायची, प्रत्येकाला वेजेस द्यायचे. ए ला तुम्ही सपोज 1 युनिट प्रोड्यूस केलं तर तुम्ही 1 रुपया देणार, म्हणजे ए ला किती रुपये देणार? 100 रुपीज राईट, इंटू 1 इज इक्वल टू 100. बी ला किती देणार? 90 आणि सी ला 110. आता बी आहे ना, तो तुमच्याकडे हे घेऊन आला, साहेब मला 90 रुपये मिळाले. ए ला 100 आणि सी ला काय वैष्णवी, हा असं बी ला वाटणार ना.
मग तू मॅनेजर आहे, तू काय सांगणार, भाऊ 1 रुपयाप्रमाणे मिळाले तुला, बरोबर ना? आता सपोज आता तुम्ही काय करणार, व्हॉट वी आर गोइंग टू डू नाव, किंवा ह्याच्यामध्ये FW टेलर काय म्हणतोय, हे नुसतं हे झालं 1 रुपयाप्रमाणे. आता सी तुमच्याकडे येणार, साहेब मी 110 युनिट्स बनवलेत तरी तुम्ही मला 1 रुपयाप्रमाणेच रेट दिलाय, म्हणजे मी आय एम इक्विव्हॅलंट टू बी. मग वाय शुड आय प्रोड्यूस 100 युनिट्स, 110 युनिट्स? आय विल प्रोड्यूस 100 युनिट्स ओनली. स्टँडर्ड पहिली एक तर गोष्ट स्टँडर्डाइज करून टाका, म्हणजे दिवसात किती युनिट्स बनवायचे आहेत, 100. हे मिनिमम आहे, हे पहिले फिक्स करा. प्रत्येकाने किती युनिट्स बनवलेच पाहिजेत. आता नाउ आफ्टर कीपिंग दिस स्टँडर्ड इन माइंड, आता तुम्हाला जज करायचंय. आता बघा, ए ला त्याच्या स्टँडर्ड प्रमाणे तुम्ही त्याला पैसे दिलेत, बी इज सबस्टँडर्ड किंवा बिलो द स्टँडर्ड, आणि सी इज अबाव इट स्टँडर्ड. मग आता त्या टेलरचं काय म्हणणं आहे की हा जो सी आहे ना, ही शुड गेट मोटिवेशन, आणि म्हणून त्याला तुम्ही काय करा, 1 रुपयाने नाही, 1 रुपये 10 पैसे किंवा 1 रुपीज 25 पैसेनी त्याला पेमेंट करा. 0.25 काय आहे, बोनस. हा 25 पैशाचा एक्स्ट्रा बोनस द्या कुणाला, की जो सगळ्यात जास्त एफिशियंट वर्कर आहे, सो दॅट ही विल गेट मोटिवेटेड. आणि इवन बी ऑल्सो विल अंडरस्टँड की भाऊ सी ला एवढे का रेट दिले, की तुम्ही जस्टिफाय करू शकता. त्याने 110 युनिट्स प्रोड्यूस केलेत म्हणून त्याला 125च्या रेटनी त्याला पगार मिळालाय, वेजेस मिळाले. यू ऑल्सो प्रोड्यूस ॲटलिस्ट 100, यू विल गेट नॉर्मल रेट. आणि प्लस तू जर 110 युनिट्स बनवलेस तर यू ऑल्सो विल बी इलिजिबल फॉर बोनस. नेक्स्ट डे पासून बी इम्प्रूव्ह करतो. ज्या मोमेंटला त्याला कळतं की नाही भाऊ आपले 90 युनिट झाले आहेत म्हणून आपला रेट कमी आहे, पण असं करता येईल का की हा 90 आहे म्हणून 90 पैसे करू शकता तुम्ही. दिस इज कॉल्ड ॲज डिफरन्शियल पीस रेट. तुम्ही जर स्टँडर्ड पेक्षा कमी केलात तर रेट कमी, स्टँडर्ड केले तर नॉर्मल रेटनी, आणि जर स्टँडर्ड पेक्षा जास्त केलं तर बोनस. दिस इज अ कन्सेप्ट. ही कन्सेप्ट कळते का बघा सगळ्यांना. डिफरन्शियल पीस रेट ह्याच्यावरती पण 4 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. 4 मार्काचा क्वेश्चन याच्यावर पण सेट होतो. त्यामुळे बी प्रिपेअर्ड फॉर दिस. तुम्हाला ही अख्खं कन्सेप्ट समजते ना, चेक करा. डिफरन्शियल पीस रेट हे एक्झाम्पल, फक्त हे एवढं लिहू शकत नाही आपण, एवढा टाइम नाही तुमच्याकडे. सो याच्यात थोडक्यात काय आहे की पीस रेटनी द्यायचे, एक तर फिक्स अमाऊंट द्यायची नाहीये. सेकंडली पीस रेट सुद्धा कसा सेट करायचा आहे, ज्याचं स्टँडर्ड अचीव झालेलं नाही, टार्गेट अचीव झालेलं नाही, त्याला कमी रेटनी द्यायचं आहे. ज्यांनी टार्गेट अचीव केलंय त्याला स्टँडर्ड रेटनी द्यायचं आहे, आणि ज्यांनी अबाव स्टँडर्ड पेक्षा जास्त प्रोडक्शन केलंय त्याला विथ बोनस पेमेंट करायचं. म्हणजे बोनस कोणाला मिळणार, ज्यांनी स्टँडर्ड पेक्षा जास्त प्रोडक्शन केलंय त्यालाच, बाकीच्यांना मिळणार नाही. सो कन्सेप्ट कळते का चेक करा. पीस रेट ही डिफरन्शियल पीस रेट ही कन्सेप्ट कळली आहे का नाही. ऑलराइट, चलो काय करूया, रीड करून घेऊया अँड देन वी विल स्टॉप फॉर द डे. हा लास्ट टेक्निक आहे, ही लास्ट टेक्निक आहे. येस वैष्णवी. एक्झॅक्टली हे करायचंय, मोटिवेट करायचंय त्याला वेजेस थ्रू. नेक्स्ट हेच आपण मगाशी एक्झाम्पल मध्ये बघितलं काय, की जो एक्झाम्पल हायर रेट कुणाला द्यायचा आहे, ज्यांनी स्टँडर्ड पेक्षा जास्त प्रोडक्शन केलं. नेक्स्ट ज्यांनी बिलो स्टँडर्ड आहे त्याला लो रेट द्यायचा आहे, आणि ज्यांनी स्टँडर्ड अचीव केलं त्यांना स्टँडर्ड रेट द्यायचा आहे. ओके, सो दॅट हायर रेटला तो जाऊ शकतो. सॉरी, सो टेक्निक्स आर ओव्हर. आपल्याला काय करायचंय, उद्या वी आर गोइंग टू डू एक्सरसाइज. चलो, yes